जय भीम विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुण्याचे एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. पहा, आपण आज घेऊन आलेलो आहोत विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष लेक्चर घेऊन आलो. पहा, माझा कट्टामध्ये हे एक नवीन सिरीज मी सुरू केलं आहे व्यक्तिविशेष म्हणून. तर याच्यामध्ये प्रथम मी व्हिडिओ आणत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, जे की जागतिक कीर्तीचं महान व्यक्तिमत्व भारताला लाभलं, परंतु जातीव्यवस्थेनं म्हणा किंवा धर्माच्या आड म्हणा बाबासाहेबांना कुठेतरी डावरल्या पहिलेपासून गेलेलं आहे. तर त्या आज बाबासाहेबांना स्वीकारणं हे सर्वांना गरजेचं आहे. लक्षात ठेवा, त्या काही गोष्टी बाबासाहेबाबद्दल माहिती नाहीत, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत घेऊन आलो. चला तर आपण वेळ न दवडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे तुमच्यासमोर मी मांडणार आहे. आणि कार्य परीक्षारूप नसणार आहे. लक्षात ठेवा, जे की एक्झामसाठी आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास महत्त्वाचा आहे, पण हे बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देत आहे मी. तर एक्झामसाठीही तुम्हाला खूप फायदा पडेल, पण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला काय दिसला, बाबासाहेबांचं अजरामर कार्य याच्यातून मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पहा, तर बाबासाहेबांची ही जयंती आहे. लक्षात ठेवा, 134-35वी जयंती आहे. तर ही जगातील सर्वात मोठी जयंती साजरी होते. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे हे विश्वातील सर्वात मोठी जयंती आहे. जवळपास 152 देशात बाबासाहेबांची जयंती साजरी होते. लक्षात ठेवा, युनेस्कोमध्ये पण जयंती साजरी झाली, युनोमध्ये पण युनोमध्ये पण जे काही 193-197 देश म्हणतो आपण, इथे पण सर्वांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केल्या. लक्षात ठेवा. ओके, तर अशा या महामानवाच्या विश्वरत्नाच्या जयंतीच्या मी सर्वांना, सर्व भारतीयांना, सर्व संविधानप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सेशनला सुरुवात करतो. पहा, तर जगातील एकमेव डॉक्टर ऑफ लॉ सायन्स, तर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बाबासाहेबांनी DSc ही पदवी मिळवली होती. ही DSc पदवी, आणि ही DSc पदवी मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले होते. लक्षात ठेवा, भारतातील तुम्हाला दुसरे एक दलित राष्ट्रपती दिसतील, KR नारायण. ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 15 विद्यार्थी पाठवले होते विलायतीला शिकवण्यासाठी, त्याच्यामधली एक विद्यार्थी होती. त्याच्यामध्ये KR नारायण तुम्हाला दिसतील, की जे दक्षिण आशियामधून तुम्हाला एक दिसतील, की बाबासाहेबांनंतर एक हे घेतलेली डिग्री. तर DSc डॉक्टर ऑफ सायन्स, ज्याला काय म्हणू आपण, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून घेतलेलं. लक्षात ठेवा. ओके, आणि ही अर्थशास्त्रामधली त्यांची पदवी होती. तर हे लक्षात ठेवा. पहा, नेक्स्ट पहा, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती भाषेचं ज्ञान होतं, तर 9 भाषेचं ज्ञान होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, संस्कृत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा शिकवली दिली नव्हती. लक्षात ठेवा. त्यानंतर फारसी भाषेचा त्यांनी अभ्यास केला होता. एवढं म्हणजे जातीयता होती, तर बाबासाहेबांना संस्कृत भाषा पण शिकू दिली नव्हती, पण तरीही बाबासाहेब संस्कृत भाषा शिकले. लक्षात ठेवा. ओके, तर संस्कृत भाषा म्हणा, तर बाबासाहेब संस्कृत झाले. त्यानंतर गुजराती, त्यानंतर जर्मन, फ्रेंच आणि पर्शियन, अशा जवळपास 9 भाषांचं बाबासाहेबांना सखोल ज्ञान होतं, आणि त्याच्याबद्दल बाबासाहेबांना लिहिले पण. लक्षात ठेवा. ओके, पहा, एक जागतिक विद्वान म्हणू आपण त्याला. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा, आपल्याला माहीत आहे पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह म्हणजे कोणता, आपला महाडचा 14 तळे सत्याग्रह. याला पुढच्या वर्षी आपण पाहत आहोत 100 वर्ष होतील. 1927ला 100वे शताब्दी वर्ष आपण हे साजरं करत आहोत, जे की महाडचा 14 तळा सत्याग्रह. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी पहा, हे करणारे पाण्यासाठी जगातील पहिला सत्याग्रह झालेला आहे. म्हणजे माणसाला माणूस असूनही जे की निसर्गाचं उपलब्ध पाणी होते, निसर्गाच्या गोष्टी होत्या, पण हे माणसाला नव्हत्या. गुराढोरांना पाणी पियायचं होतं, पण ते माणसाला नव्हतं. लक्षात ठेवा, म्हणजे जगातील पहिला पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला, आणि तेही माणसाला पिण्याच्या पाण्यासाठी. याहून काही शोकांतिका असेल आपल्या देशाची, आणि एवढी जाती व्यवस्था क्रूर होती आपल्या भारत देशाची. ओके, तर हे बाबासाहेब होते की ज्यांनी अथक अपमान सहन करून या गोष्टी मोडीत काढल्या, की पाण्याचा सत्याग्रह केला. आणि त्या सत्याग्रहामध्ये जे की कर्मठ म्हणू आपण, जातीवादी म्हणू, नीच लोक म्हणू, त्यांनी बाबासाहेबांच्या सत्याग्रहावर जे लोक जमले होते त्यांच्यावर काठी हल्ला केला, आणि बाबासाहेबांनी बुद्धाचा मार्ग शांततेचा स्वीकारला, परंतु त्यांना प्रतिकार दिला नाही. ह्या पण गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून हे सत्याग्रह एवढा अजरामर आहे पूर्ण जगामध्ये, की पाण्यासाठी सत्याग्रह करणारा आपला भारत देश एकमेव आहे, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही खूप शोकांतिकीची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, की पाण्यासाठी आपला सत्याग्रह करायला लावला 20 मार्च 1927ला. 20 मार्च 1927ला हे शताब्दी वर्ष आहे. लक्षात ठेवा, हे एक अजरामर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य. त्यानंतर RBI पाहतो आपण, आपली मध्यवर्ती बँकाची बँक म्हणतो, तर ही मध्यवर्ती बँक हे बाबासाहेबांच्या डोक्यातून. लक्षात ठेवा. ओके, हे बाबासाहेबांचा दिमाग होय. हिल्टन यंग कमिशन मध्ये बाबासाहेबांनी ही साक्ष दिली होती. लक्षात ठेवा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांनी हिल्टन यंग येथे दिसते आपल्याला. हिल्टन यंग कमिशनला सादर केलेले हे तुम्हाला प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या पुस्तकाची संकल्पनावर आधारित आहे. लक्षात ठेवा, प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, जे काय आपण हे म्हणतो, ओके, साक्ष म्हणतो,
जे की पुरावे म्हणतो, जे कशा प्रकारे स्थापन करायचं. हिल्टन एक आयोग आपण पाहतो 1926ला कशासाठी स्थापन करण्यात आला होता, इंग्रजांनी कशासाठी स्थापन केला होता, की भारतामध्ये एक त्यांच्या देशात जशी मध्यवर्ती बँक होती तशी एक बँक असायला पाहिजे. आणि ही बँक आपण पाहतो द प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज ओरिजिन अँड सोल्युशन, जे की बाबासाहेबांनी प्रबंध दिला होता, त्या आधारे भारतामध्ये हे रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे, RBIची स्थापना झाली आहे, लक्षात ठेवा. म्हणून RBIचे जनक हे डॉक्टर बाबासाहेबांना आपण म्हणतो, लक्षात ठेवा. ज्या प्रकारे आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो, त्याचप्रमाणे RBIचे काय म्हणू आपण संस्थापक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. पहा नेक्स्टमध्ये महिलांसाठी प्रसूती रजा आपण पाहतो, कलम 39, कलम 42, कलम 16 समानता, सार्वजनिक ठिकाणी समान वेतन. ओके, तर हे महिलांसाठी प्रसूती रजा आणि इतर लाभांचे कायदे भारतात बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे आले, लक्षात ठेवा. हिंदू कोड बिल बऱ्याच हिंदू महिलांना माहीत नाही. हिंदू महिला हे हिंदू महिलांसाठी आहे. बरेच जण टोकतात उद्या तुमच्या बाबासाहेबाचं काहीतरी आहे. हे शोकांतिक आहे आपल्या देशाची. अजूनही 100 वर्ष बाबासाहेबांच्या जन्माला होऊन गेले, 125 वर्ष झाले, 125 वर्ष, तरीही आजच्या येथील महिलांना बाबासाहेबांचं कार्य माहीत नाही. याहून किती मोठी शोकांतिका असू शकते की एका महान या विद्वानाचं कार्य माहीत नाही की तुमच्या बाबासाहेबाचं काहीतरी आहे, आम्हाला पार्टी द्या. किती म्हणजे आपण कुठे जात आहोत, आपली बुद्धी घेऊन कुठे जात आहोत आपण. या मोबाईलच्या दुनियेमध्ये आपण बाबासाहेब विसरू, लक्षात ठेवा. बाबासाहेबांचे जर पुस्तक वाचता, बाबासाहेबांचा जर प्रयत्न पासाल तर तुम्ही त्याला जातीच्या पलीकडे पाहाल, लक्षात ठेवा. तोपर्यंत बाबासाहेबाला जातीच्या पलीकडे पाहणार नाही. ज्या वेळेस तुम्ही बाबासाहेबांचं एखादं पुस्तक वाचाल, एक त्यांचं एखादं पुस्तक वाचा, आत्मचरित्र, ओके, माझी आत्मकथा, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला बाबासाहेब बऱ्याच प्रमाणे कळतील. ते असे जे काही प्रश्न करता तुम्ही आणि जे महिला करतात, कारण या भारत देशामध्ये सर्वाधिक जर महिलांचा विकास जर कोणा केला असेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे आजच्या भारतातील जी स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीला कारणीभूत आहेत, लक्षात ठेवा. हे आजच्या भारतीय स्त्रियांना कळालं पाहिजे, हे जगातील लोकांना कळायला, म्हणून आपल्या भारतीय स्त्रियांना आणि बऱ्याच धर्मांध लोकांना पण ही गोष्ट कळणार की बाबासाहेब हे किती जागतिक कीर्तीचे विद्वान होते, की ज्यांचं कार्य काय आहे भारत देशासाठी. ओके, तर हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेब वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा त्यांचे मूळ गाव, बाबासाहेबांचं मूळ गाव हे आंबवडे होतं, लक्षात ठेवा, आंबडवे. आणि त्यांचे मूळ आडनाव होते सकपाळ. हे पेपरला विचारलेलं गोष्ट आहे. हे पेपरसाठी मी सेशन घेत नाही आहे, बाबासाहेबांच्या कार्याविषयी मी उजाळा देत आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेब हे त्यांच्या पालकांचे 14वे अपत्य होते, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 4 मुली आणि 3 मुलंच वाचले होते, लक्षात ठेवा, 3 मुलं. तर बाबासाहेब हे 14वे अपत्य होते, लक्षात ठेवा. बाबासाहेब होणार होते म्हणून 14 अपत्य झालं, लक्षात ठेवा. हे जेवढे जागतिक कीर्तीचे विद्वान, जे की जगातील आजही 100 विद्वानाच्या यादीमध्ये आपण पाहतो कोलंबिया विद्यापीठाने काढलेल्या बाबासाहेब प्रथम स्थानी दिसतात तुम्हाला. ओके, तर एवढे विद्वान आपण पाहतो. 14वे अपत्य. इथं जन्मबिन्म मी सांगितलं तुम्हाला, 14 एप्रिल 1891 कुठं महू गावी झाला. हे जनरल क्वेश्चन मी घेणार नाही, त्यांच्या कार्याविषयी उजाळा द्यायला. जनरल क्वेश्चन म्हणलं तर अजून बाबासाहेबाविषयी जर विकिपीडिया वाचाय बसलो आपण तर 7-8 घंटे जातात. बाबासाहेबाचं तेही कार्य काहीच नाही. ओके, बाबासाहेबाचा जर आपण ग्रंथ संपदा जर वाचाय बसलो तर आपलं पूर्ण आयुष्य वेची घालू शकतो, इतकं त्यांनी त्यांच्या 65 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढं कार्य केलेलं, लक्षात ठेवा. मग त्यांच्या आपण पायाचीही धूळ होऊ शकत नाही आणि त्यांच्याविषयी व्हिडिओ आणणं म्हणजे हे काहीच नाही आहे. हे जवळपास मी 5% समजत नाही बाबासाहेबांच्या विषयीच्या कार्याविषयी उजाळा. एवढं त्यांचं कार्य आज मला, लक्षात ठेवा. भारताचा राष्ट्रध्वज पाहतो आपण, चरखा होता पहिले याच्यावर गांधीजींचा, जो की चरखा फक्त एक स्थायी म्हणून आपण स्टेबल राहणारा, पण जे चक्र आहे गतिमान असते, लक्षात ठेवा, 24 आरे. आणि हे अशोक सम्राट याच्यामधून आपण घेतलं, लक्षात ठेवा. ओके, हे बाबासाहेबांनीच मांडली होती आणि ज्यानंतर मान्यता मिळाली. हे बाबासाहेबांनी हे अशोक चक्र दे आपल्या भारताच्या तिरंगी ध्वजावर दिसते, तर हे बाबासाहेबांची देण आहे, लक्षात ठेवा. ओके, हे गतिमानतेचं प्रतीक आहे. गतिमान त्याच्यामध्ये 24 आरे, सम्यक, ज्ञान, विज्ञान, जे बऱ्याच गोष्टी म्हणतो आपण. ओके, प्रत्येक आऱ्याला हे आहे, प्रत्येक आऱ्याला काही ना काहीतरी महत्त्वाला, लक्षात ठेवा. ओके, ज्ञान म्हणू आपण याला, सम्यक म्हणू आपण याला, प्रत्येकाला सम्यक, कीर्ती. ओके, प्रत्येकाला काही ना काहीतरी या, लक्षात ठेवा. प्रत्येक आऱ्याचं तुम्हाला महत्त्व दिसेल. तर हे 24 आरे, हे गतिमान 24 तास आपण फिरलं पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी हे काय म्हणू आपण महात्मा गांधीचा चरखा काढला आहे. याच्यामध्ये काय केलं आहे, हे जे 24 आरे म्हणतो आपण. ओके, अशोक सम्राटाचे आपण ते घेतलेले आहे, लक्षात ठेवा, सिंहमुद्रे म्हणून. ओके, तर हे जे आपल्या तिरंगी ध्वजावर आपल्याला अशोक चक्र दिसते ते पण बाबासाहेबांची देण आहे. त्यानंतर पहा, बाबासाहेब केवळ कायदेतज्ञ नव्हते किंवा राजकारणी नव्हती. आता आपण बाबासाहेब म्हणतो बऱ्याच वेळा एक कायदेतज्ञ, इतिहासतज्ञ, ओके, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, बरेच आपण त्याला बिरुदावली देतो. पण त्याच्याही पुढे पाहते त्यांना चित्रकलेची आवड होती. चित्रकलेची आवड होती आणि ते व्हायोलिन वाजवायचे, तबला वाजवायचे, म्हणजे संगीताची पण त्यांना आवड होती. त्यांनी भगवान बुद्धांचे एक चित्र स्वतः रेखाटले होते, ज्यामध्ये बुद्धांचे डोळे उघडे दाखवले होते. त्यांना बुद्ध उघडे डोळ्यांनी असणारा आवडायचा.
म्हणून जे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, ओके, 14 ऑक्टोबर 1956ला, जर ती मूर्ती होती बाबासाहेबांची, लक्षात ठेवा, ती उघड्या डोळ्याची होती, लक्षात ठेवा, ओके. म्हणून बाबासाहेबांना हे बुद्ध झाकलेल्या डोळ्यांचे, बंद डोळ्यांचे नाही पाहिजे होते, तर बाबासाहेबांना ते उघडे डोळे पाहिजे होते. म्हणून बाबासाहेबांनी स्वतः चित्र रेडी काढलं होतं. याशिवाय त्यांना तबला आणि व्हायोलिन वाजवण्याची खूप आवड होती. माणसाला आवड असेल तर माणूस काही करते. एवढ्या व्यस्त याच्यामध्ये कार्यक्रम म्हणजे त्यांचा एवढा व्यस्त होता, त्यांचं अख्खं आयुष्य व्यस्तमध्ये गेलेलं आहे. 18 21 तास, लक्षात ठेवा, अभ्यास केला आहे त्यांनी. लंडन ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 8 वर्षाचा जो अभ्यासक्रम पाहतो आपण, 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. जे की आजच्याही स्थितीला तो अभ्यासक्रम 10-12 वर्ष लागतील. त्या वर्षी तर व्हायचाच नाही. विचार करा, 21 तास अभ्यास करणे हे काय सोपी गोष्ट नव्हती. आणि याच्यातून बाबासाहेब वेळ पण काढायचे, म्हणजे त्याच्यानंतर वेळ काढला असेल पण तरीही त्यांचं म्हणजे ध्येय खूप भारी होतं. म्हणजे बाबासाहेब म्हणजे संघर्षाचं नाव आहे, लक्षात ठेवा. जे आपण म्हणतो संघर्ष म्हटलं तर बाबासाहेबाचं नाव आलं पाहिजे. प्रत्येक पदोपदी हा बाबासाहेबांना संघर्ष आलेला आहे. प्रत्येक पदोपदी, जे जन्मतापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांच्या अग्नीला जे आपण म्हणतो आपण अस्थिपर्यंत, ओके, तिथपर्यंत बाबासाहेबांना त्यांच्या अग्नी दिल्लीहून आणण्यासाठी पण संघर्ष झाला, लक्षात ठेवा. म्हणजे इतका संघर्ष बाबासाहेबांच्या जीवनामध्ये होता, तेवढा भारतीय असा एकही व्यक्ती नाही की त्यांच्या वाट्याला एवढा संघर्ष आला असेल. आणि त्या संघर्षाला मात करून एवढं जागतिक कीर्तीचं विद्वान बाबासाहेब घडलेले आहेत, हे बी लक्षात ठेवा, ओके. म्हणून बाबासाहेब एक करोडो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. भारतात पूर्वी कामगारांना 12 किंवा 14 म्हणू आपण, 12 ते 14 तास काम करावे लागत. तर 27 नोव्हेंबर 1942 रोजी झालेल्या मजूर परिषदेत, कारण बाबासाहेब ज्यावेळेस ब्रिटिशांचं मंत्रिमंडळ होते त्याच्यामध्ये बाबासाहेब मजूर मंत्री होते, या मजूर परिषदेत बाबासाहेबांनी मांडलेल्या प्रस्तावामुळे कामाचे तास 14 वरून किंवा 12 वरून 8 तास करण्यात आले, लक्षात ठेवा. म्हणून आज जे मजूर वर्ग पाहतो आपण, जे नोकरदार वर्ग पाहतो आपण, हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे, लक्षात ठेवा. जे आपल्याला तास दिसतात 12चे 8 वर आलेले आहेत, 14चे 8 वर आलेले, लक्षात ठेवा. कितीवर? 8 तास. आणि आपल्यालाच माहीत नाही, ओके, उद्या तुमच्या बाबासाहेबाचं काहीतरी आहे हा प्रश्न तेच लोक करतात जे बाबासाहेबांना दिलेले हक्क अधिकार घेतात. ही शोकांतिका आहे, खूप शोकांतिका भारतीयांची. जे जगाने बाबासाहेबांना स्वीकारलं पण आपलं भारतीय स्वीकारायला तयार नाहीत, याहून मोठी शोकांतिका काही राहू शकत नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइडमध्ये काय दिलेलं आहे? परदेशातून अर्थशास्त्रज्ञ पहा. परदेशातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट PhD मिळवणारे ते पहिले भारतीय होते, लक्षात ठेवा. PhD, ओके, डॉक्टर म्हणू आपण त्याला, PhD मिळवणारे हे अर्थशास्त्रामध्ये PhD मिळवणारे येत आहे अर्थशास्त्रामध्ये. आणि जे जागतिक कीर्तीचे आपण अर्थशास्त्रज्ञ म्हणतो, कोण? अमर्त्य सेन यांनी नोबेल विजेते आहेत. कोण? अमर्त्य सेन हे नोबेल विजेते आहेत. तर हे अर्थतज्ञ प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी बाबासाहेबांना अर्थशास्त्रातील आपले वडील मानलेले आहेत. या भारत देशातील कोणताही वकील, या भारत देशातील कोणताही जज, या भारत देशातील कोणताही अर्थतज्ञ, या भारत देशातील कोणताही इतिहासकार, या भारत देशातील कोणताही राजकारणी, बऱ्याच गोष्टी आहेत, हे बाबासाहेब वाचल्याशिवाय नाही करणार. पहिले त्यांना बाबासाहेब वाचावं लागणार. कोणीही वकील होऊ द्या पण त्यांना बाबासाहेब वाचावंच लागणार. कारण फादर ऑफ, त्याला काय म्हणू आपण, इंडियन वकील. बाबासाहेबांचं वकिलीचे चांगले जज यायचे बाबासाहेबांचा. जेव्हा देशाचे दुश्मन, तुम्हाला माहीत आहे, ओके, जवळकरचं ते प्रकरण होतं, देशाचे दुश्मन. तुम्ही अभ्यास करणारे असाल तर तुम्हाला माहीत असेल, ओके. देशाचे दुश्मन बाबासाहेबांनी घेतलं होतं, पुढचा वकील पळून गेला होता आणि बाबासाहेबांनी ती केस जिंकली होती, कोणीच घ्यायला तयार नव्हते, ओके. चिपळूणकरांचा अपमान केला होता जवळकर यांनी, ओके. तर ते पाहून घ्या, ओके. नो पिओन नो वॉटर, याहून काय राहू शकते रे? ज्या माणसाला आपल्या आत्मचरित्रामध्ये या गोष्टी लिहाव्या लागल्या की नो पिओन नो वॉटर, म्हणजे याला काय म्हणू आपण, शालेय जीवनात त्यांना पाण्याचा माठ शिवण्याची परवानगी नव्हती. एक दिवस जर आपल्याला कोणी अपमान केला ना आपला साधा, तर आपण त्याला जीव मारण्यापर्यंत आपण विचार करू शकतो, याला उद्या ठारच करतो. विचार करा, एवढा अपमान गिळून शाळेचा जर शिपाई नसला तर त्यांना पाणी नसायचं, आणि शिपाई जर असला तरी त्यांना काय करायचं, उंचावरून पाणी द्यायचं. किती मानवी छळ होता, लक्षात ठेवा. जाती येता माणूस, नाका जागी नाक, डोळ्या जागी डोळे, सर्व समान असताना, माणसासारखा माणूस असताना एवढी अवहेलना बाबासाहेबांच्या पदरी आणि त्या काळच्या आपण म्हणणाऱ्या जाती व्यवस्थेने निर्माण केलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर शिपाई जर नसेल तर त्या दिवशी त्यांना तहानलेले लावावं लागेल. बिना पाण्याचं राहू शकतो का आपण? मी आता 2 मिनटं ओढायला मला तहान लागली, म्हणजे बाबासाहेबाबद्दल तुम्हाला माहिती सांगायलो, तर मनातून अंतकरणातून सांगायलो की बाबासाहेब प्रत्येकाला कळले पाहिजे. त्यासाठी माझी ही पोटतिडकी आहे. आपण 5 मिनटं जर बोललो तर आपल्याला तहान लागले, तर विचार करा, उन्हाळ्या दिवसात दिवसेंदिवस जर पिऊन नसेल तर त्यांना काय म्हणू आपण, बिना पाण्यानं राहावं लागायचं. की इतका छळ ज्या बाबासाहेबाच्या वाटी आला, त्या माणसाने या भारत देशाला एवढं महान असं संविधान दिलं, आणि त्याच्यामध्ये ज्यांनी छळ केला, ज्यांनी अत्याचार केले, त्यांनाही तेच अधिकार दिले, लक्षात ठेवा. म्हणजे असं कुठेही दुजाभाव केला नाही, याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे.
नेक्स्ट पहा बाबासाहेबाबद्दल, कारण लय मोठं लेक्चर होईल आपलं. बाबासाहेबांना पुस्तकांची वेळ इतकी होती की लंडनमध्ये त्यांनी दररोज 18 तास अभ्यास केलेला आहे. 18 ते 21 तास. तरुण वयात आपण पाहतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होते ते. ओके, डॉक्टरमध्ये हे होण्याच्या आधी, बॅरिस्टर होण्याच्या आधी त्यांनी 21 तास पण अभ्यास केलेला, लक्षात ठेवा. तर या ग्रंथालयात बसून ते अभ्यास करायचे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, सर्वांना माहीत आहे. बाबासाहेबांच्या या वाक्यामुळे लाखो करोडो लोकांच्या जिंदग्या सुधारलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या एका पुस्तकामुळे आपण कांशीराम पाहतो, द ॲनालिसिस ऑफ कास्ट, एक पुस्तक वाचून जो बाबासाहेबांचा अनुयायी बनला आणि त्यांनी या देशामध्ये BSP नावाचा पक्ष आपण स्थापन केला. म्हणतो आजही तो राष्ट्रीय पक्षी आहे आणि मायावती नावाचे मुख्यमंत्री पण करून दाखवले त्यांना. म्हणजे एक बाबासाहेबांच्या विचारात जर अनुयायी निर्माण झाला ना, तो बदलू शकते जग बदलायची त्यामध्ये ताकद आहे. परंतु खरा बाबासाहेबांचा अनुयायी असला पाहिजे, नुसता पैसे खाण्यासाठी संघटनेमध्ये निर्माण झालेला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. जर तो खरा अनुयायी असेल तर नक्कीच ते बाबासाहेबांचं कार्य पुढे जाऊन घेईल. मला तरी कोणीही दिसत नाही सध्या. पूर्ण RPI फुटलेलं आहे, सर्व काहीच नाही. बाबासाहेबांचं कार्य दशात आपण जे म्हणतो समतेचा रथ, बाबासाहेबांचं वाक्य आहे, मी जर समतेचा रथ इथपर्यंत आणला ते तुम्ही पुढे घेऊन जा. आणि तुमच्याकडे जर पुढे घेऊन जाणं होत नसेल तर त्याला मागेही तुम्हाला आणण्याचे हे करू नका तुम्ही. ओके, ते तिथंच राहू द्या, मी जिथपर्यंत आणला, पण त्याला मागे तुम्ही नेऊ नका. असं पण बाबासाहेबांचं एक भावनिक आव्हान आहे, पण आपले लोक नाही करत. हे जयंतीमध्येच पाहतो आपण बऱ्याच वेळा की हे लोक आपण आपला रथ मागे घेऊन जातो, लक्षात ठेवा. तर शिक्षण हे बाबासाहेबांना वाघिणीचं म्हणलेलं आहे, कोणत्या शेळीचे, गाईचे, म्हशीचे नाही म्हणलेलं आहे. वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमचा स्वाभिमान, या स्वाभिमानाला ठेच कधी लागेल, तुम्ही जर शिक्षित असल्या तर. आणि व्यक्ती हा नुसता दरोट्यावरच राहणारा माणूस राहतो, लक्षात ठेवा, दरवाजावर. ओके, जर तो स्वाभिमानी असतो व्यक्ती, तो कोणालाही डगमगत नाही. तर त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं, लक्षात ठेवा. तर हे आपण काय म्हणू, आजही तरुणांना अन्यायाविरुद्ध अशा कित्येक करोडो व्यक्तींना बाबासाहेबांचं हे प्रेरणादायी वाक्य, लक्षात ठेवा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे वाघासारखा होईल तो. एवढा स्वाभिमान, एवढा त्याच्यामध्ये आत्मसन्मान निर्माण होईल. कारण शिक्षण हे खूप मोठं शस्त्र मानलेलं बाबासाहेबांनी. पेन, लक्षात ठेवा, या पेनीनंच त्यांनी पूर्ण जग बदललेलं आहे. भारत देशाची पूर्ण राज्यघटना लिहिलेली आहे आणि त्यावर आज भारत देश आपण उभा पाहतो. स्त्रियांना पहा, स्वयं शिस्त आणि त्याग, स्त्रियांना हक्क मिळावेत म्हणून त्यांनी मांडलेल्या हिंदू कोड बिल पाहतो आपण. 1948ला हिंदू कोड बिल, याला कर्मठ लोकांनी विरोध केला. याला पंडित जवाहरलाल नेहरूचं समर्थन होतं. याच्यामध्ये जे काही आपण विवाह पाहतो, ओके, म्हणजे जे काही पूर्वीचे लोक 2-2, 4-4 बायका ठेवायची, म्हणजे 4-4 बायका करायची, बऱ्याच हे होत्या. त्यानंतर वडिलांच्या पतीच्या संपत्तीत समान वाटा नव्हता. बऱ्याच गोष्टी पाहतो. विधवांना पुनर्विवाहाचा हक्क नव्हता. या बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांनी या नाही का आपण काय म्हणतो हिंदू कोडबिलामध्ये आणि हिंदू स्त्रियासाठी होतं. आणि हिंदू स्त्रिया आजही प्रश्न करतात की बाबासाहेबांनी काय केलं किंवा उद्या तुमच्या बाबासाहेबाचं काय आहे, उद्या आम्हाला पार्टी द्या. तर इथपर्यंत आपण बाबासाहेबापर्यंत वाचलं नाही. ही शोकांतिका आहे. 135वी 136वी जयंती साजरी व्हायली तरीही आपल्याला जर बाबासाहेब कळत नसतील तर भारत देशाचं मी सर्वात मोठं नाही का शोकांतिका म्हणतो. प्रत्येकाने बाबासाहेब वाचला पाहिजे, कारण बाबासाहेबांचं जे काही कार्य आहे हे पूर्ण भारत देशासाठी, लक्षात ठेवा. त्यामुळे मी ह्या व्हिडिओ आणला तुमच्यासाठी. मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मान्य नाही. मी जर माझ्या भारत देशातील स्त्रियांना अधिकार मिळवून देऊ शकत नाही तर मला या मंत्रिपदावर राहण्याचा काही अधिकार नाही. आता मंत्रिपद सर्रास धिंगाणा करायली, सर्रास त्यांचे वाईट कामं चालू आहेत, पण मंत्रिपदाची शपथ, मंत्रिपदाचा त्याग करण्याची कोणातही हिंमत नाही, लक्षात ठेवा. कोणीही करू शकत नाही. त्यावेळेस आपण पाहतो एक लालबहादूर शास्त्री एक व्यक्ती होते की जे रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ओके, अपघात झाला होता. आणि एक बाबासाहेब आंबेडकर पाहतो आपण की जे स्त्रियांना त्यांचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी मी असमर्थ ठरलो, जे की हिंदू कोड बिल मान्य नाही झालं संसदेमध्ये. तर त्यामुळं काय म्हणू आपण, बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला. म्हणजे विचार करा किती हे होतं. मंत्रिपदासाठी नव्हतेच ते भुकेले. तर ते पाहिल्यानंतर पहा, कोलंबिया विद्यापीठातील विक्रमी अभ्यास पाहतो आपण. जेव्हा बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ कोणाला आहे, अमेरिकेतील शिकत होते, तेव्हा त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम कितीमध्ये केला रे, 2 वर्ष 3 महिने, 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला होता. यासाठी ते दिवसातील 18 ते 21 तास अभ्यास करत असत, जे आजही कोणाच्याच मध्ये नाही आहे. म्हणून आपण जागतिक दर्जाचे विद्वान म्हणतो बाबासाहेबांना, नुसतं भारतातलेच नाही आहे, कारण इतकं शक्यच नाही आहे. म्हणजे 18 आणि 21 तास, म्हणजे विचार करा किती ध्येयवेळे असतील बाबासाहेब, किती जिद्दी असतील बाबासाहेब. हे तुम्हाला याच्याहून दिसते की ज्यांनी हा हार्ड समजला जाणारा खूप कठीण अभ्यासक्रम, जो 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता, तो फक्त 2 वर्ष 3 महिन्यामध्ये केला. पहा नेक्स्ट, स्वतःची अवाढव्य खाजगी लायब्ररी. पहा, जगातील एकमेव व्यक्ती, त्यावेळेस जगातील सर्वाधिक मोठी लायब्ररी कोणती होती
तर ही होती जगातील सर्वात मोठी लायब्ररी, वैयक्तिक लायब्ररी म्हणू आपण, जे की त्याच्यामध्ये जवळपास 50,000हून अधिक पुस्तके होती. तर हे मुंबईत तुम्हाला राजगृह दिसते. बरेच वेळा आपण चैत्यभूमीला जाताना बरेच अनुयायी जातात, त्यावेळेस राजगृहाला भेट देतात. तर या राजगृहाचा एक कप्पा काय म्हणू आपण, एवढा की घरच तर 50,000 45,000 ते 50,000 इथं ग्रंथ आहेत. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या विषयाचे बाबासाहेबांनी अध्यापन केलेले. तर जी त्या काळातील जगातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी मानली जाते. बाबासाहेब रमाईला म्हणायचे की हे पुस्तकं माझे मुलं आहेत, लेकरं आहेत. इतकं अफाट प्रेम होतं बाबासाहेबांचं, इतकं पुस्तकावर प्रेम होतं बाबासाहेबांचं की विचारही करू शकत नाही आपण. 50,000चा तुम्ही विचार करा, आपल्याकडं MPSCचे आपण 10ही पुस्तक वाचू शकत नाही, तर 50,000 पुस्तकं एका लायब्ररीमध्ये स्वतःचं ग्रंथालय निर्माण करणारा हा एक काय म्हणू विद्या व्यासंगी होता. तेवढा विद्याव्यासंगी बाबासाहेबांनंतर कोणीही झाला नाही आणि होणंही शक्य नाही. लक्षात ठेवा, इतका विद्याव्यासंगी कोणीच नाही. जगाच्या पातळीवर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर फक्त एकमेव दिसतील. परदेशातील आर्थिक चणचण आणि जिद्द. लंडनमध्ये असताना बाबासाहेबाकडे जेवणासाठी पुरेसे पैसे नसायचे. किती बेकार काम आहे बाबा, पहा. तर पुरेसे पैसे नसायचे, तर अनेकदा ते फक्त एक कप चहा आणि पाव याच्या तुकड्यावर दिवस आपला काढायचे. लक्षात ठेवा, ओके. खाऊन पूर्ण दिवस अभ्यासात घालून, बिना जेवणाचा आपल्याला माहिती आहे अभ्यास होत नाही, तर पूर्ण एक कप चहा घ्यायचे आणि पाव घ्यायचे, कारण आर्थिक चणचण. आणि रमाई म्हणतो आपण त्यागमूर्ती, तर रमाईने मुंबईसारख्या ठिकाणी गौऱ्या थापून ते बाबासाहेबांना पैसे पुरवले. म्हणून जागतिक विद्वान बाबासाहेब घडलेला. लक्षात ठेवा, खूप संघर्ष आहे. बाबासाहेब जर मी आता सांगायला बसतो ना तरी होत नाही उद्याच्या या टायमापर्यंत. इतकं बाबासाहेबांचं अफाट कार्य, इतकं बाबासाहेबांचं प्रत्येक विषयावर आपण बाबासाहेबांचं एक म्हणजे एवढं मोठं लेक्चर घेऊ शकतो एका विषयावर. एवढे बाबासाहेब हे होते. तर पूर्ण दिवस अभ्यासात घालवत होतं, पण त्यांनी कधीही आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित होऊ दिलं नाही. जेवण नसेल तर आपल्याला एकही मिनटं आपण राहू शकत नाही, आपल्याला पाहिजे जेवायला, किंवा आपण अभ्यास करू शकत नाही, आपलं दिमाग नाही लागत तिथं. तर बाबासाहेबांनी एका पावाच्या तुकड्यावर, एका कपाच्या चहावर लंडनमध्ये असताना अभ्यास केलेला आहे. ओके, तेव्हा कुठे बाबासाहेब झाले. पहा, महिलांच्या हक्कांचे खंदे पुरस्कर्ते होते. मी पहिले सांगितलं, या भारत देशातील प्रत्येक जे स्त्री असेल, या प्रत्येक स्त्रियांनी जय भीम म्हटलं पाहिजे. प्रत्येक स्त्रियांनी जय भीम म्हटलं पाहिजे, कारण या प्रत्येक स्त्रियांच्या कल्याणामागे, यांच्या उद्धारामागे हे जे काही पाहतो आपण स्त्रियांचा उद्धार, हे बाबासाहेबांमुळे आहे. लक्षात ठेवा, बाबासाहेब त्यावेळेस म्हणले होते की ज्या धर्मामध्ये स्त्रिया पुढारलेल्या आहेत तोच खरा धर्म मी पुढारलेला मानतो. लक्षात ठेवा, ज्या धर्मातील स्त्रिया मागासलेल्या आहेत त्या धर्मामध्ये कुठे ना कुठे त्याची नीव काय म्हणतो आपण, जी धर्माची नीव आहे कुठेतरी कमकुवत आहे. तर बाबासाहेबांनी स्त्रियांवर खूप म्हणजे आपण काय म्हणतो, कारण महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं होतं. लक्षात ठेवा, त्याच्यामधून स्त्रियांसाठी बाबासाहेबांची बरीच तुम्ही कार्य पाहतो. कलम 39 पाहतो, कलम 16 पाहतो, कलम 42 पाहतो, अशा कित्येक कलम पाहतो आपण, एटर्निटी लिव्ह पाहतो, बऱ्याच गोष्टी पाहतो आपण. लक्षात ठेवा, हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे स्त्रियांना दिले आहेत, पण आपल्या स्त्रियांना माहीत नाही. ते माहीत करून घ्या या व्हिडिओमधून. हिंदू कोड बिल आणले, ज्यामध्ये महिलांना मालमत्तेचा अधिकार, मालमत्ता, ओके. त्यानंतर घटस्फोटाचा अधिकार, फारकत. जर नवरा जास्त अन्याय करायला, मारायला, भिरायला, झोडायला, तर त्याला डायरेक्ट फारकत द्यायची. समान वागणूक देण्याची आपण कलम 16 पाहतो, समान वेतन, समान वागणूक, ओके. जेव्हा हे बिल संसदेत नाकारले गेले तेव्हा त्यांनी तत्वासाठी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लक्षात ठेवा, हे आपण हिंदू कोड बिलसाठी पाहतो, ओके. तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पण दिलेला आहे. फाळणीच्या वेळी पाणी आणि नद्यावर काम, ज्यावेळेस पाकिस्तान वेगळा होऊ लागला त्यावेळेस पहा बाबासाहेबांचं कार्य. खूप कमी लोकांना माहीत आहे की बाबासाहेबांनी भारतातील जलनीती, जे काय जलनीती म्हणू आपण, ऊर्जा नीती म्हणू आपण, ऊर्जा, ओके, जे काही बरेच डॅमवर आपण ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत हे बाबासाहेबांच्याच ओके याच्यातून निघालेलं आहे, कल्पनेतून. तर हे आखण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पहा दामोदर व्हॅली, हिराकूड आणि सोन नदी या प्रकल्पांचे व्यवस्थितपणे नियोजन केले होते. त्यांना भारताचा वॉटरमॅन म्हटलं जाते. माहिती होता का शब्द तुम्हाला? भारताच्या बाबासाहेबाला वॉटरमॅन पण म्हटलं जाते. त्याच्यासाठी खूप डीप तुम्हाला बाबासाहेब वाचावं लागणार. म्हणजे ऊर्जेमध्ये आपण पाहतो बरेच, ओके, हे काय म्हणतो आपण, याच्यामध्ये बाबासाहेबांचा बराच हात राहिलेला आहे, बरंच महत्त्वाचं कार्य आहे. आणि त्यानंतर काय म्हणू आपण, जे की प्रकल्प दिसतात तुम्हाला, हिराकूड, दामोदर व्हॅली आणि सोन नदी, हे बाबासाहेबांच्याच कल्पनेतून निर्माण झालेले आहेत ज्यावेळेस फाळणी होऊ लागली त्यावेळेस. त्यानंतर पहा भगवान बुद्धांच्या मूर्तीबद्दलची गोष्ट पहा. त्यानंतर बाबासाहेबांनी 1956 मध्ये दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन केले. तेव्हा त्यांनी तिथे भगवान बुद्धांची एक विशिष्ट मूर्ती आणली होती. त्यांचे म्हणणे होते की बुद्धांचा चेहरा करुणा आणि हसमुख दिसला पाहिजेत. बुद्धांचा चेहरा एक मानवी रूपात दिसला पाहिजे, ना की ईश्वर रूपात, ना की देव रूपात.
बुद्धाला कधीही बाबासाहेबांनी कोणाचा अवतार आहे किंवा बुद्ध हे आहेत, प्रेषित आहेत असं लिहिले नाही. त्यांच्या बुद्ध आणि धर्मामध्ये बुद्ध एक मानव होते आणि त्यांनी खरे बाबासाहेब म्हणजे बुद्ध जे म्हणतो आपण ते खरे बाबासाहेबांना कळाले. कारण बाबासाहेब जागतिक कीर्तीचे विद्वान होते. बरेच त्यांनी जेवढा एखाद्या धर्मपंडितांनी अभ्यास केला नसेल आपल्या धर्माचा, जेवढा ख्रिश्चनाच्या पादरीने जेवढा अभ्यास केला नसेल, जेवढा मुस्लिमांच्या आपण म्हणतो मौलानाने अभ्यास केला नसेल, जेवढा आपण हिंदू धर्माच्या जे काय म्हणतो आपण यांनी अभ्यास केला नसेल, तर त्यांनी बाबासाहेबांनी अभ्यास केला आहे. शंकराचार्यांनी अभ्यास केला असेल तेवढा बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला आहे, तेवढा बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे. एवढे जागतिक कीर्ती. कारण बाबासाहेबांनी 1935ला आपण पाहतो घोषणा दिली होती आणि 1956ला दीक्षा घेतली. म्हणजे विचार करा त्यांनी प्रत्येक म्हणजे धर्माचा किती डीपमध्ये अभ्यास केला असेल. ओके, तर त्यांना करुणा आणि हसमुख असा बुद्ध हवा होता. ओके, जेणेकरून पाहणाऱ्याला ऊर्जा मिळेल, जेणेकरून पाहणाऱ्याला ऊर्जा मिळेल की बुद्धाकडे पाहून. आणि त्याला उघड्या डोळ्याचे बुद्ध म्हणजे एक उघड्या बुद्धाच्या म्हणजे डोळ्याची मूर्ती बाबासाहेबांना एक म्हणजे आवडायची. लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या म्हणजे त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. अहोरात्र अभ्यासाचा पट्टा. इंग्लंडमध्ये असताना बाबासाहेब अभ्यासात इतके मग्न असायचे की झोप येऊ नये म्हणून पहा ते 18 तासमध्ये पाहिलं आपण लंडन ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. झोप येऊ नये म्हणून बाबासाहेब कमरेला खुर्चीसोबत पट्ट्याने बांधून घेत असत. ओके, म्हणजे जर डुलकी जर लागली तर रात्रीच्या वेळी डोळ्यावर पाणी मारायचे ते आणि उभ्याने वाचून त्यांनी त्यांचे संशोधन पूर्ण केले. कधीतरी जर झोप येत असेल तर उभ्याने वाचायचे. म्हणजे उभ्याने कसं काय झोपलं माणूस, म्हणजे इतकं त्यांना झोप यायली तरीही जसं आपण म्हणतो की त्यांचे गाणे बरेच जगत सारे झोपले पण तो नाही झोपला, या प्रकारे आहे. सर्व जग झोपायचं पण बाबासाहेब जागे राहायचे. कारण बाबासाहेबांना या देशातील जो काही मागास वर्ग होतो म्हणतो आपण, जे काही दलित वर्ग होता, जे काही शूद्र वर्ग होता, जे आजही म्हणजे बाबासाहेबालाच वडील मानतात, बाबासाहेबच. ओके, आईबापाहून भीमाचे आपण म्हणतो की लय उपकार आहेत, तर ते खरोखरच आहेत की बाबासाहेब नसते तर हे मान सन्मानाचं जीवन नसतं. लक्षात ठेवा, जेही तुम्हाला मान सन्मानाचं जीवन आहे त्यामागे तुम्हाला फक्त आणि फक्त काय दिसतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतील. लक्षात ठेवा, म्हणून बाबासाहेबांना कधीही दगा नाही दिला पाहिजे. ज्यांनी बाबासाहेबाला दगा दिला ते समजून जा की ते बाबासाहेबांच्या विचाराचे नाहीत. हे प्रत्येकासाठी आहे, लक्षात ठेवा. कारण बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयासाठी आपलं पूर्ण जीवन व्यतीत घातलं. लक्षात ठेवा, बाबासाहेब 65व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कारण अहोरात्र त्याने मेहनत केली, त्यामुळे ते त्यांचं जीवन पण व्यतीत करू शकले. बऱ्याच बिमाऱ्यांनी त्यांना ग्रासलं होतं. ओके, आपल्यासाठी ते लवकर गेले. कोलंबिया विद्यापीठाने पहा टॉप 100 विद्वान 300 वर्षाच्या हिस्ट्रीमधले, 300 ते 500 वर्षाच्या हिस्ट्रीमधले त्यांच्या विद्यापीठामधले, की आजपर्यंत आमच्या विद्यापीठामध्ये 100व्या त्यांच्या वर्धापनानिमित्त पहा, वर्धा दिनानिमित्त जगातील टॉप 100 स्कॉलर्स, त्याला काय म्हणू, जगातील टॉप 100 विद्वानाची यादी जाहीर केली होती. त्यात बाबासाहेबांचे नाव पहिले होते. याहून अजून कोणताही बाबासाहेबाला आपण हे देऊ शकत नाही उपाधी. लक्षात ठेवा, बोधिसत्व म्हणतो, विश्वरत्न म्हणतो, भारतीय राज्यघटने शिल्पकार, हे हे भारतासाठी आहेत, भारताने दिलेले आहेत आणि तेवढं कार्य केलं म्हणून भारत आपण म्हणतो त्यांना. बाबासाहेब राज्यघटना लिहिली म्हणून त्यांना भारतीय घटने शिल्पकार म्हणतो ना. पण हे लक्षात ठेवा, हे जागतिक कीर्तीवर जे की आपण म्हणतो कोलंबिया विद्यापीठ जगातील एक उच्च दर्जाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठानं बाबासाहेबांना काय केलं की सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक मानलं. लक्षात ठेवा, एवढी मोठी बिरोधवली दुसरी असू शकते का? विचार करा की तो ज्ञानाचा अथांग सागर होता, ज्याला एका जागतिक लेवलच्या एका उच्च विद्यापीठाने हे 100 विद्वानाच्या यादीत 100 विद्वानावर याच्यामध्ये काय 100 विद्वान होते. अब्राहम लिंकन म्हणतो आपण, बरेच आपण पाहतो अमेरिकेचे जे काय पाहतो. ओके, कार्ल मार्क्स, बरेच विद्वान आपण पाहतो ज्यामध्ये तुम्हाला बाबासाहेब याच्यामध्ये 1 नंबरची दिसली. लक्षात ठेवा, म्हणजे विद्वानाच्या यादीत त्यांनी जी काही यादी बनवली त्या विद्वानाच्या यादीमध्ये आपण काय पाहतो, नेल्सन मंडेला पाहतो आपण, बाकी बरेच आहेत. ओके, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना लक्षात ठेवा 1 नंबरला स्थान दिलेलं आहे लंडन ऑफ काय म्हणू आपण कोलंबिया विद्यापीठाने. कोणत्या विद्यापीठाने? कोलंबिया विद्यापीठ आहे. कोलंबिया विद्यापीठ कुठं आहे? अमेरिकेचं. पहा, भारतातही मरतानाही हातात पेन म्हणतात. पहा, बाबासाहेब ज्यावेळेस लिहू लागले शेवटचा ग्रंथ आपण पाहतो बुद्ध अँड हिज धम्मघर, हा बाबासाहेबांची देण आहे आपल्याला. बुद्ध धर्माबद्दल त्यांनी बरंच सांगितलेलं आहे. बुद्ध धर्माला त्यांनी धर्म नाही म्हटलं तरी जीवन जगण्याची एक कला सांगितलेली आहे की हे जीवन जगण्यासाठी तुम्हाला एक अनमोल असा एक धम्म आहे. ओके, तर धर्म म्हणून नका स्वीकारू, ते एक विचार म्हणून तुम्ही स्वीकारा असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. असे म्हटले जाते की बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. ज्या रात्री त्यांचे महापरिनिर्वाण झाले, पहा महापरिनिर्वाण हे बुद्ध धर्मामधला शब्द आहे, त्याला पुण्यतिथी म्हणतो आपण. तर महापरिनिर्वाण भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांनाच हा शब्द लागू आहे. कोणीही पुण्यतिथी, मी बरेच वेळा पाहतो पुण्यतिथी स्टेटस बाबासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त. पुण्यतिथी हा शब्द नाही आहे, तर महापरिनिर्वाण झाले त्या रात्रीसुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाची शुद्ध लेखन बाबासाहेब करत होते, म्हणजे लिहित होते. लक्षात ठेवा ते. तर मरण समोर असतानाही ते समाजासाठी लिहित होते.
जे की बुद्ध आणि धम्मग्रंथ, अजून काही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या होत्या बाबासाहेबांना, बरेच अजूनही पुस्तक त्यांचे लिहायचे होते, कारण बाबासाहेबांचे जवळपास 32 ग्रंथ आहेत, लक्षात ठेवा 32. त्यामध्ये काही 10 अपूर्ण आहेत, म्हणजे अपूर्ण तेही म्हणजे प्रसारित केले आहेत महाराष्ट्र सरकार आणि केंद्राने पण. तर 32 ग्रंथ आहेत, लक्षात ठेवा 32 ग्रंथ. एवढे म्हणजे अफाट लिखाण होतं 32 ग्रंथ. तर अजून जर जिवंत राहिले असते तर बाबासाहेबांचे 50च्या वर ग्रंथ गेलेले असते, लक्षात ठेवा की एवढे जागतिक कीर्तीचे आपण बाबासाहेब विद्वान म्हणतो. जगातील एकमेव दौलत, द ओनली स्टुडंट इन लंडन म्युझियम. पहा, लंडन म्युझियमच्या लायब्ररीत बाबासाहेब इतक्या लवकर पोहोचायचे की गेट उघडणारा शिपाई अजून आलेलाच नसायचा, तर शिपाईच्या आधीच ते जायचे. आणि रात्री लायब्ररी बंद होताना शिपायाला त्यांना सांगावे लागायचे, सर आता तरी घरी जा, सर आता तरी घरी जा. तिथल्या रजिस्टरवर आजही नोंदी आहेत की लायब्ररीत सर्वात आधी येणारा आणि लायब्ररीत सर्वात शेवटी जाणारा विद्यार्थी म्हणजे कोण असेल, तर तो भीमराव रामजी आंबेडकर असेल. आजही नोंदी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे तिथं शिपाई यायचा नाही, शिपाईच्या आधी बाबासाहेब जाऊन बसायचे. आणि विचार करा, याच लायब्ररीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब चोरून काय म्हणतो आपण वडापाव जे काय म्हणतो आपण खायचे, लक्षात ठेवा पावाचा तुकडा, त्यावेळेस त्या लायब्ररीवाल्याला एकदा पाहिलं होतं की त्याचा बंदी होती तिथं खाण्यासाठी. तर बाबासाहेबांना त्याने वॉर्निंग दिली होती की तुम्ही खाऊ नका, की इथं लायब्ररीमध्ये खायला जाणार. तरी बाबासाहेबांनी खाल्ले आणि त्यांनी एकदा बाबासाहेबांना बाहेर काढलं. पण त्यानंतर त्यांना कळालं की बाबासाहेब हे कुठले आहेत, कसे आहेत, काय आहेत, हे पूर्ण ज्या लायब्ररीवाल्यांना जाणून घेतलं. तेव्हा तो लायब्ररीन जो व्यक्ती होता तो बाबासाहेबांसाठी दररोज टिफिन आणायचा, लक्षात ठेवा दररोज. की एवढं म्हणजे एवढं प्रेरित तुमच्या विद्वत्तेने एखादा व्यक्ती झाला पाहिजे. जगानं केलं विद्वत्ते, म्हणजे बाबासाहेबांच्या विद्वत्तेने जगाला पूर्ण अचंबित करून टाकलं. पण भारतात नाही, कारण भारतात एवढी जातीयतेची नीव जी रोवलेली आहे ही अतिशय घट्ट आहे. तेही बाबासाहेबांनी जी आपण म्हणतो नीव हलवलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, एवढी जातीयतेची नीव आपल्या भारतामध्ये आहे. जगानं बाबासाहेबाला स्वीकारलं, परंतु भारतातले लोक आजही जातीयतेच्या आड बाबासाहेबाला पाहतात. ज्या दिवशी तुम्ही जातीयतेचा चष्मा बाहेर काढसाल त्या दिवशी तुम्हाला जगातील सर्वात विद्वान फक्त बाबासाहेब आंबेडकर दिसतील, लक्षात ठेवा. आणि काय केलं आपल्यासाठी तेही तुम्हाला दिसेल. त्यासाठी जातीयतेचा धर्मांधाचा चष्मा काढून घेणे खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेब अभ्यास करताना मूकनायक जिथे शब्दच शस्त्र बनले. मूकनायक आपण पाहतो 1920चं बाबासाहेबांचं वृत्तपत्र. तर याला आपण पाहतो राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली होती. जवळपास 2,500 रुपये दिले होते त्यावेळेसचे, बरं 1920मध्ये 31 जानेवारी 1920ला गेले होते. याला आता 100 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, पण त्यांनी ठरवले होते की ज्यांच्याकडे वाचा नाही त्यांचा मी आवाज बनेन. कारण बोलायचाच अधिकार नव्हता ना. बरेच वेळा आपण बाबासाहेबांचा एक शुद्रा पिक्चर होता, त्याच्यामध्ये एक व्यक्ती, एक लहान मुलगा काय राम राम असं काहीतरी जप करतो, तर जीभ कापलेली दाखवली आहे. अतिशय भयावह प्रसंग आहे त्या पिक्चरमधला. ते पिक्चर पाहून घ्या. म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपण या गोष्टी करतो ना, तर काही गोष्टी पाहून घ्या की जातीयता कशी भोगलेली आहे. आणि मानव म्हणणाऱ्या माणसानेच जातीयता रोवलेली आहे आणि त्यांनी छळ केलेला आहे. तर विचार करा तुम्ही, तर अनेकदा स्वतःचे जेवण त्यातून त्या पैशातून कागद आणि शाई विकत घेत असेल, स्वतःच पैसे बचत करायचे. कारण मी येथल्या समाजाला जागृत करण्याचं हे माझं पहिले ध्येय आहे. तर त्यांना जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं, मूकनायक. ओके, मूक असलेले जे काही लोक होते त्यांचा नायक बाबासाहेब झाले, लक्षात ठेवा. मूकनायकाच्या माध्यमातून 1920ला सुरू केलेलं हे अतिशय महत्त्वाचं वृत्तपत्र होतं, लक्षात ठेवा. म्हणजे काही परिस्थिती नव्हती, हालाकीची परिस्थिती होती, तरीही बाबासाहेबांनी ते वृत्तपत्र चालवलं. आणि बऱ्याच राजेशाहू महाराजसारख्या व्यक्तींनी त्यांना आपण काय म्हणतो मदत पण केलेली आहे. 64 विषयाचे मास्टर, बापरे मास्टर, बरं एकदम अभ्यासक. 64 विषयाचे, 4 विषय होत नाहीत आपल्या ह्याच्यात. गणित जमते तर आपलं मराठी जमते तर गणित जमत नाही. ओके, काही एक विषय जमते तर एक विषय जमत नाही. 64 ते वेगळी गोष्ट आहे, पण 64 विषयाचे अध्यापक म्हणजे एवढे त्यांना आवड होती अभ्यासाची. 21 तास का जोक नाही, लक्षात ठेवा. बाबासाहेबांना 9 भाषांचे पूर्ण ज्ञान होते. किती भाषांचे? 9 भाषांचे. आपण ते भाषा पाहिल्या, मराठी, पाली, संस्कृत वगैरे पाहिल्या, फारसी. ओके, तर हे 9 भाषांचे ज्ञान होते. इथे दिलं आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, गुजराती, पाली, जर्मन, पर्शियन आणि फ्रेंच, हे 9 भाषा. याशिवाय त्यांना 64 विषयाचे प्रावीण्य मिळवले होते. जगाच्या इतिहासात इतक्या विषयांचा अभ्यास करणारा दुसरा माणूस शोधूनही सापडणार नाही. एकमेव जगात एकमेव व्यक्ती म्हणजे तो बाबासाहेब. विद्वत्तेच्या बाबतीत बाबासाहेबाला चॅलेंज कोणी देऊ शकत नाही. कारण आपण पाहतो बराक ओबामा पाहतो, अजून अमेरिकेच्या जे काय आपण राष्ट्राध्यक्ष पाहतो यांनी बाबासाहेबाला आढळ ठेवलेलं आहे. बाबासाहेब भारतात आले की ते बाबासाहेब पहिले विचारतात, पहिले बाबासाहेबांच्याला भेट देतात, लक्षात ठेवा. कारण एवढं जागतिक त्यांना माहिती आहे का भारतीय संविधानातून पूर्ण बाबासाहेबांची आपला विद्वत्ता दिसते. ज्यांनी भारतीय संविधान पाहिलं, ज्यांनी मूलभूत हक्क वाचले, ज्यांनी मार्गदर्शक तत्व वाचली, त्यांनाच माहिती आहे बाबासाहेब काय असू शकतात. आणि यांना एकट्याने बाबासाहेबांनी फेस केलं, लक्षात ठेवा, संविधानाचे. म्हणून बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हणतो. होती प्रारूप समिती आपण म्हणतो त्याला, मसुदा समिती होती, पण ती नावाला होती, लक्षात ठेवा. कोणी बिमार पडलं, कोणी कुठे गेलं, कोणी काही झालं, कोणी मृत्यू पावलं, पण त्याच्यासाठी बाबासाहेब एक
त्यावेळेस म्हणजे उतरत्या वयात म्हणून आपण म्हणजे तब्येत खूप बिघडली होती, तर 1950ला 18 तास त्यावेळेस पण बाबासाहेब काम करत, कारण भारताची राज्यघटना लिहिली. कोणताही मोबदला घेतला नाही, कोणताही मोबदला न घेता बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, लक्षात ठेवा. सयाजीराव गायकवाड आणि अटींचा करार. आपल्याला माहीत आहे सयाजीराव वाडांनी बाबासाहेबांना काय दिली होती, स्कॉलरशिप दिली होती. पण एक आठ होती. काय आठ होती पहा, महाराजांनी जेव्हा त्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली तेव्हा एक आठ होती की परत आल्यावर बडोदा संस्थानात नोकरी करावी लागेल, की तुम्हाला आम्ही शिक्षणासाठी पाठवतो पण तुम्ही जेव्हा शिक्षण घेऊन परत येसाल तेव्हा तुम्हाला बडोदा संस्थानात नोकरी करावं लागेल. बाबासाहेब शिकून आले आणि मोठ्या हुद्द्यावर रुजू झाले, कारण शिक्षण त्या लेवलचं होतं. मोठ्या मुद्द्यावर काय म्हणू आपण, हुद्द्यावर रुजू झाले, पण तिथेही त्यांना पाणी पिण्यासाठी वेगळा माठ ठेवला होता. 2002चा युग पुरुष नावाचा पिक्चर पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त चित्र स्वरूपात दिसेल होतं. ओके, दृकश्राव्य स्वरूपात आपण पिक्चर म्हणतो दिसेल तुम्हाला, कळेल ते बाबासाहेब. ओके, खूप नाना मुत्ती यांनी त्याची भूमिका खूप जबरदस्त, जब्बार पटेलचा चित्रपट आहे तो. त्याच्यामध्ये हे एक मनाला हेलवून टाकणारा एक सीन आहे त्याच्यामध्ये, तो हेच की इतके शिकलेले असूनही झालेला बाबासाहेबांचा तो अपमान त्यांनी तो गिळला, की एक मोठ्या हुद्द्यावर तिथं नोकरीला होते, जे की पिऊन म्हणतो आपण, त्याला सेवक हा बाबासाहेबांना पाणी द्यायचा नाही. हे की त्याला सर्वाधिक मोठ्या हुद्द्यावर नोकरीला असताना फक्त विद्वत्तेच्या जोरावरती झाले होते, परंतु जाती व्यवस्थेने त्यांना काय करू आपण, जाती व्यवस्थेने छळलं होतं. लक्षात ठेवा, जातीमुळे, त्यांच्या कनिष्ठ जातीमुळे त्यांना नाही का तिथं त्याला सेवक म्हणू आपण, नोकरदार म्हणू आपण, तो पाणी द्यायचा नाही. लक्षात ठेवा, मी नोकरी करण्यासाठी नाही तर नोकऱ्या देणारा कायदा बनवण्यासाठी जन्माला आलो, हे त्यांनी हे केलं होतं, की माझी विद्वत्ता जी आहे ही मी नोकरी करण्यासाठी नाही आहे. मी याच्यातून माझ्या समाजाला, माझ्या भारतीयातील जे काही ओबीसी समाज आहे, जो काही अति मागासवर्ग समाज आहे, जो काही पिछड्या समाज आहे, जो काही स्त्रियामधला मागासलापणा आहे, यांना मी समोर आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी त्यावेळेस मनी ठाणलं आणि बडोद्याची जी नोकरी म्हणतो आपण बाबासाहेबांनी याचा त्याग केला. लक्षात ठेवा. ओके, तिचा त्याग केला. नेक्स्ट पहा, चौदार तळ्याचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता. पहा, महाडचा सत्याग्रह आपण याच्या आधी पाहिलेला आहे. तर हा फक्त बाबासाहेब म्हणतात की केवळ पाण्यासाठी नव्हता, तर बाबासाहेब म्हणतात आम्ही पाणी प्यायलो म्हणून अमर होणार नाही, की आम्हाला पाण्यासाठी नाही पाहिजे, आम्हाला पाणी भेटणार म्हणून पाण्यासाठी नाही, पण आम्हीही माणूस आहोत आणि आम्हालाही माणूस जगण्याचा अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी हे पाऊल आहे. त्यांनी मनुस्मृती जाळून नाही का विषमतेच्या मुळावर घाव घातला होता. महाडच्या म्हणतो आपण रायगडावर बाबासाहेबांनी काय म्हणतो, त्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली, जे की आपण वर्ण म्हणतो, जे की वर्ण म्हणतो, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र जे वर्ण निर्माण केले, ज्या मनुस्मृतीने केले, जे की जगातला जगविख्यात स्वतःचं पुस्तकासाठी घर हे बांधणारा ओके व्यक्ती जर एखादं पुस्तक जाळत असेल तर विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल. त्यामुळे बरेच वेळा आपण या मनुस्मृतीला आपण 25 डिसेंबरला आपण जाळत असू. लक्षात ठेवा, कारण एक विषारी पुस्तक असा बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, की हे पुस्तक माणसाला माणसापासून तोडते, जाती व्यवस्थेमध्ये टाकते. ओके, याने वर्ण निर्माण केलेलं आहे की एक माणूस उच्च आहे, एक माणूस कनिष्ठ आहे, एक माणूस मध्यम आहे, या माणसाने हेच केलं पाहिजे, त्या माणसानं तेच केलं पाहिजे, असं नाही आहे. तर बाबासाहेबांनी ती गोष्ट मोडीत काढली आणि ती मनुस्मृती म्हणून लिहिली होती, म्हणून बाबासाहेबांना आधुनिक म्हणू म्हणतात. म्हणजे बाबासाहेबांनी ती काय म्हणून घटना जाळली आणि नवीन भारताला जी की समानतेवर आधारित, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर आधारित भारतीय राज्यघटना दिली. लक्षात ठेवा, ती मनुस्मृती बाबासाहेबांना 25 डिसेंबर 1927ला जाळली. लक्षात ठेवा, त्याच वेळेस, त्याच वर्षी. ओके, हे 2 मार्चला आपण सत्याग्रह पाहतो, 20 मार्चला, आणि आपण पाहतो मनुस्मृतीचं दहन त्याच वर्षीचं. ओके, अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पहा, तर हे आपला हैदराबादचा आहे, हे हैदराबादचा आहे. तर एक फोटो ॲड केला नाही त्यांनी, मी दिला होता ॲड करायला, पण हे दुसराच केला. सिम्बॉल ऑफ नॉलेज मी पाहिलं नाही, मी PPT पाहिलीच नाही. तर हे हैदराबादचा आहे, सर्वाधिक उंच पाहतो आपण 125चा. तर हे नाही आहे. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेबांचा पुतळा आहे. हे भारतातला आहे बरं, हैदराबादचा. काय असे केलं काम. ओके, हे हैदराबादचा आहे. बिलकुल वेळ नसल्यामुळे मी चेक करू नाही शकलो. तर बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि खाली लिहिले आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज. अजून काय पाहिजे. तर जगातील एकमेव भारतीय व्यक्ती आहे ज्यांच्या नावाने परदेशात ज्ञानाचे प्रतीक म्हणून गौरव केला आहे, जे की बाबासाहेबांना आपण पाहतो काय म्हणू आपण, दरवाजावर शिकावं लागायचं, त्या शाळेच्या अलीकडंच दरवाजाच्या. आणि विचार करा, जागतिक दर्जाचं विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये प्रवेश केल्यावरच बाबासाहेब आहेत आता, की ज्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये शाळेमध्ये प्रवेश नाकारला होता, त्याच विद्यार्थ्याचा आज जागतिक लेवलला त्या विद्यापीठामध्ये आपण पाहतो, पाय टाकला की समोर तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा दिसते. लक्षात ठेवा. ओके, तर एवढं मोठं होता आलं पाहिजे बाबासाहेब इतकं, आणि त्यासाठी बाबासाहेब इतका संघर्ष, इतका अपमान सहन करून ते गिळून
तेच व्यक्ती होऊ शकते, बाकी नाही होऊ शकत. मग बाबासाहेब होणं शक्य नाही. बाबासाहेबाला युग पुरुष म्हटलं जाते, कारण युगानुयुग कितीही लोटले तरी असा महामानव महाविद्वान होणं शक्य नसते, लक्षात ठेवा. हा कधीच काळी जन्म घेत असतो आणि ते बाबासाहेबांनी घेतलेला आहे भारतामध्ये. बाबासाहेब आणि त्यांचे पेन, बाबासाहेबांना फाउंटन पेनची खूप आवड होती. आता असणारच, एवढा विद्याव्यासंगी व्यक्ती, तर आवड होती. त्यांच्याकडे वेगवेगळ्या ब्रँड्सचे महागडे पेन्स होते. त्यांच्याकडे कोट होते. बाबासाहेबांचे कोट पुण्यामध्ये मी पाहिले आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत. बाबासाहेबांचं कोट आहेत, त्यांचं जे काही दैनंदिन साहित्य आहेत असे महागडे होते बाबासाहेब. कारण बाबासाहेबांचं वाक्य आहे, बरेच वेळा आपण पाहतो गांधीजींना कपडे नाकारले कारण समाजाकडे पाहून. गांधींचं वाक्य आपल्याला माहीत आहे की माझा समाज उघडा असताना मी कसा काय घालू कपडे, असं गांधीजीचं वाक्य होतं. माझ्या समाजाला काय वाटेल, म्हणजे माझ्या लोकांना काय वाटेल भारतीयांना. पण बाबासाहेब काय म्हटले होते, माझ्या कोटावर पाहून माझ्या समाजातील लोक प्रेरित झाले पाहिजे की हे पहा आपल्याच जातीतला आहे, आपल्यातलाच एक आहे आणि हा एवढा म्हणजे सुटबुटात राहतो, तर हे आपणही त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी बाबासाहेबांची विचारधारा दिसते आपल्याला. याच्यामध्ये मतभिन्नता दिसते महात्मा गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये, लक्षात ठेवा. तर ते म्हणायचे की लेखनी हे तलवारीपेक्षा ज्ञान नाही. आपण पाहतो छत्रपती शिवरायांच्या काळात तलवारीला महत्त्व होतं म्हणून तलवार, आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये पाहतो आपण पेनीला महत्त्व होतं. बाबासाहेबांनी पेनीलाच शस्त्र बनवलं आणि संविधानाचा मसुदा लिहिताना त्यांनी अनेक वेळा विशिष्ट पेनचा वापर केला आहे. म्हणजे ओके, तर पेनची एक आवड होती त्यांना, लक्षात ठेवा. ब्रँड्स पेन वापरायचे. ओके, पहा, वर्गाबाहेर बसून शिक्षण. लहानपणी अस्पृश्यतेमुळे त्यांना शाळेत वर्गाच्या आत बसू दिले जात नसे. ते वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करायचे आणि कडक ऊन असो वा पाऊस असो त्यांनी कधीही हार मानली नाही. बाहेर बसावं लागायचं, लक्षात ठेवा. किती अन्याय, किती अत्याचार. आणि एवढा व्यक्ती जर एवढा जागतिक कीर्तीचा होत असेल म्हणजे एक अचंबित करणारी गोष्ट आहे ना. म्हणजे एवढा व्यक्ती म्हणजे एवढा अपमान गिळून, ज्याला पाणी मिळत नव्हतं, ज्याला अनवाणी पायानं शाळेत जावं लागत होतं आणि दररोज वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं. बाकीचे विद्यार्थी वर्गात आणि हा विद्यार्थी खाली बसलेला बाहेर. किती अन्याय सहन करून बाबासाहेबांनी एवढा म्हणजे गिळून एवढे जागतिक कीर्तीचे ते महाविद्वान झाले, लक्षात ठेवा. ओके, तरी पाहतो आपण बाबासाहेबाबद्दल. त्यानंतर नेक्स्ट पहा, जागतिक स्तरावरील गौरव पहा. लंडनमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. डॉक्टर आंबेडकर हे पहिले आणि एकमेव भारतीय आहेत ज्यांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पुतळा आहे. आपण याच्या आधी कोलंबिया विद्यापीठामध्ये पाहिलं आणि बरेच ऑक्सफर्डमध्ये बी आहे. बरेच जिथे बाबासाहेब गेले आणि बऱ्याच देशांनी त्यांना आयडॉल मानले. दक्षिण आफ्रिकामध्ये आपण पाहतो, दक्षिण आफ्रिका असो, श्रीलंका असो, जपान असो, चीन असो, जे काही तुम्हाला आशियामध्ये दिसतात देश, याच्यामध्ये बऱ्याच देशांनी बाबासाहेबांना नाही का गौरव केलेला आहे. बऱ्याच देश ते जयंती पण साजरी करतात. 152 देशामध्ये जयंती साजरी होते का, झोक नाही बाबासाहेबांची. युनेस्कोमध्ये बाबासाहेबांची जयंती पहिले आहेत. बाबासाहेब ते युनेस्कोमध्ये जयंती साजरी होते, गांधीजी आणि बाबासाहेब. एवढे जागतिक कीर्तीचे महाविद्वान झाले आहेत की ओके, कारण त्यांचं तेवढं आहेच. संविधान सर्व जगाला दिसते आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं. परदेशातील अभ्यासक्रम, त्यांची वेटिंग फॉर विजा, जे की 20 पान आहेत. याच्यामध्ये बाबासाहेबांनी फक्त 20 पान लिहिलेले आहेत. त्यांच्या चरित्राचं नाव आहे वेटिंग फॉर विजा. हे एक त्यांची आत्मकथा आहे. ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमाचा भाग आहे. तर त्यांनी लिहिलेलं जे 20 पेज म्हणतो आपण, ओके, खूप कमी आहे. आणि हे त्यांना जे काय अन्याय अत्याचार झाला, जे की जातीव्यवस्थेचे चटके भोगले, जे की भारतीय जातीव्यवस्थेबद्दल त्यांनी बरंच काही म्हणजे त्यांना जे काही सोसावं लागलं ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर तो विषय तो बाबासाहेबांनी लिहिलेला वेटिंग फॉर व्हिजा, तो आज अभ्यासक्रमाला आहे, लक्षात ठेवा, पाठ्यपुस्तकामध्ये. की पहा, या व्यक्तीकडून तुम्ही प्रेरित व्हा की ज्या व्यक्तीला पदोपदी अन्याय अत्याचार सहन करावा लागला, त्या व्यक्तीनं भारतीय राज्यघटना लिहिली. भारतातील आज जागतिक कीर्तीचा विद्वान तो आहे. तर हे प्रेरणा देण्यासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांचं पुस्तक ठेवलं, लक्षात ठेवा. यावरून बाबासाहेबांचा गौरव काय असू शकते का, लक्षात ठेवा तुम्ही. ओके, पण बाबासाहेबांना आपण काहीच म्हणजे उपमाच देऊ शकत नाही. उपमेय आहेत, काय कोणता अलंकार होते. बाबासाहेब कोणत्याच अलंकारामध्ये बसत नाहीत, लक्षात ठेवा. ओके, तर हे बाबासाहेब जागतिक कीर्तीचे विद्वान पाहिलो आपण. पाणी आणि वीज व्यवस्थापन. पाणी आणि वीज व्यवस्थापन आपण पहिल्याच याच्यामध्ये पाहिलं होतं की ते केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर भारताचे पहिले जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री होते. ऊर्जा मंत्री पण काम केलं, लक्षात ठेवा. जलसंपदा आपण भाकरानागड वगैरे ते पाहतो आपण. ओके, त्यात हिराकूड वगैरे पाहायला वाटते. तर त्यांची जी नीव रोवलेली आहे बाबासाहेबांनी रोवलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी दामोदर व्हॅली आणि हिराकूड प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. ओके, येतच आहे हिराकूड प्रकल्प. ते पायाभरणी कोणी केली आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे, लक्षात ठेवा. द ग्रेटेस्ट इंडियन 2012मध्ये पाहिजे आहे. 2012मध्ये एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये 100 विद्वानामध्ये म्हणजे भारतीयांचा, हे तर कोलंबियानाचा आधीच केला त्यांच्या याच्यामध्ये, कोलंबियानं आधीच केलेला आहे सर्वे, पण भारताने सर्वे केला. याच्या भारतामध्ये जे सर्वे केला, याच्यामध्ये भारतामध्ये जो काही सर्वे केला, याच्यामध्ये सर्वाधिक महान भारतीय म्हणून सर्वोच्च स्थानी बाबासाहेबांना बसवलं, लक्षात ठेवा.
हा विजय त्यांच्या जिद्दीचा, शिक्षणाचा आणि समतेचा आहे. बाबासाहेबांनी म्हणजे भारतातील सर्वाधिक जर विद्वान आपण जर कोणाला म्हणेल तर बाबासाहेबांना म्हणतो. कारण 2012मध्ये आपण पाहतो की भारतीयांनी जे काय आपण म्हणतो सर्वेक्षण कोणी केलं होतं, हिस्ट्री TV18 आणि CNN IBN हे न्यूज पाहत असतो आपण, यांनी सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये बाबासाहेबांना 2012चा म्हणजे भारताचा सर्वात आपण काय म्हणू विद्वान ठरवलं होतं. याच्या आधी कोलंबिया युनिव्हर्सिटीने केलं, याच्या आधी आपण ऑक्सफर्डनं पाहतो. तर भारतीयांनी असं सर्वेक्षण केलं की भारतामध्ये कोण आहे, तर भारतामध्ये ज्यामध्ये 1 नंबरला आपण पाहतो बाबासाहेब. बाबासाहेबाच्या जवळपासही कोणी नाही, डिग्र्यामध्ये नाही, शिक्षणामध्ये नाही आणि संघर्षामध्ये नाही, कोणत्याच गोष्टीमध्ये बाबासाहेब नाही. बाबासाहेबाचं एक गाणं म्हणणारा आज व्यक्ती लाखो रुपये छापते, लक्षात ठेवा. आज बाबासाहेबांनी लाखो लोकांना नाही का रोजगार दिलेला आहे. आज बाबासाहेबांवर भाषण करणारे लोक लाखो रुपये छापायला, प्रत्येक आज लाखो करोडो लोक आज बाबासाहेबांच्या याच्यावर आपला उदरनिर्वाह करत आहेत, चांगल्या पद्धतीने आयुष्य जगत आहेत, लक्षात ठेवा. इतकं अफाट प्रेम बाबासाहेबावर जनता करते, त्याच्यामागे बाबासाहेबाचा त्याग आहे, बाबासाहेबाचा संघर्ष आहे. असंच उगी कोणावर कोणी प्रेम करत नाही. जगातली सर्वात मोठी जयंती म्हणतो ही बाबासाहेबाची असते. त्याच्यामागचा बाबासाहेबाचा संघर्ष तुम्हाला मी त्यातून सांगत आहो की एवढं का प्रेम करणार नाही. का बाबासाहेबावर असे गाणे लिहितात की माय बाप्पाहूनही बाबासाहेबांचे आमच्यावर जास्त उपकार आहेत. म्हणजे आई बाप्पाची उपमा बाबासाहेबाला दिली, त्यामागचं हे तुम्हाला वाचून दाखवत आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे की बाबासाहेबांचे किती कार्य अजरामर आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये पहा, सर्वाधिक विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव. एक काळ असा होता की बाबासाहेबांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, वर्गाच्या बाहेर बसावं लागलं. आज त्याच भारतामध्ये सर्वाधिक जास्त विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरचं पाहतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि लोणेरचं पाहतो तंत्र विद्यापीठ. 2 विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये आहेत. असे जवळपास 14 ते 15 विद्यापीठ आहेत, लक्षात ठेवा, आज बाबासाहेबांचे. आणि एवढे कोणाचेच नाही भारतामध्ये, जगातही एवढे एका नावावर कोणाचे विद्यापीठं नाहीत. जगातही आपण म्हणू की सर्वाधिक विद्यापीठे एका व्यक्तीच्या नावावर आहेत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ओके, तर सर्वाधिक विद्यापीठे तुम्हाला भारताची कोणाला दिसतील, केंद्रीय आणि राज्य पातळीवर मुक्त विद्यापीठं पण त्यांचा समावेश आहे, मुक्त विद्यापीठं पण त्यांच्या नावावर आहेत, लक्षात ठेवा. ओके, पहा नेक्स्ट स्लाईडमध्ये काय आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठाने. पहा, आपण कोलंबिया पाहिलं, त्याच्यानंतर भारताचं सर्वेक्षण पाहिलं, आता ऑक्सफर्ड ही जागतिक म्हणजे आपण काय म्हणू दर्जाची हे विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे. या विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स या पुस्तकात जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव 4 क्रमांकावर आहे आणि 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय म्हणू, जोपर्यंत मानवी जीवन सुरू झालं तेव्हापासून म्हणायला काय हरकत नाही, त्याच्या आधीचं कोणाला काय माहीत आहे. तर याच्यामध्ये बाबासाहेबांना काय म्हणू आपण, ऑक्सफर्ड विद्यापीठानं 4थ्या दालनावर क्रमांकावर ठेवलं जगामध्ये. बरं लक्षात ठेवा, जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथम क्रमांकावर दिसतील जे की तुम्हाला म्हणतो आपण समता प्रस्थापित केली या लोकांनी, या महामानवांनी. न्याय, स्वातंत्र्य, समता आपण बंधुता या आधारावर, अहिंसेच्या आधारावर यांनी जग जिंकलं. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात भगवान गौतम बुद्ध, लक्षात ठेवा. हे पहिल्या क्रमांकावर दिसतात, जे की कोणी हे केलेलं आहे सर्वेक्षण, ऑक्सफर्ड विद्यापीठानं. हे छाटछूट युनिव्हर्सिटी नाही, कोणती बी आली. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी आहे, तर तिने हे सर्वेक्षण केलेलं आहे. आणि द्वितीय क्रमांक त्याच्यामध्ये भगवान महावीरांना दिला आहे. आपण पाहतो हे समकालीन पाहतो आपण, महावीर आणि भगवान बुद्ध. त्याच्यानंतर सम्राट अशोक. बऱ्याच वेळा तुम्ही अचंबित होताल, सम्राट अशोकाचं नाव कसं काय याच्यामध्ये. सम्राट अशोकांनी कलिंगच्या युद्धानंतर बुद्ध धर्म स्वीकारला आणि पूर्ण शस्त्र हे केले, त्यागले आणि त्यांनी पूर्ण बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि प्रसार केला. आणि बऱ्याच आपण काय म्हणू त्यानं समता प्रस्थापित केली त्याच्या कार्यकाळात, जेवढंही हे होतं. म्हणून हे जगाला एक प्रेरित व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्यांना या यादीमध्ये नाही का ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं स्थान दिलं आहे की एक व्यक्ती एवढा क्रूर असताना एवढा दयावान होऊ शकते, एवढा चांगला होऊ शकते, जे की मानवी कल्याणासाठी अथक आपलं जीवन वेची घालू शकते. त्यांनी त्यांचे 2 मुलं संघमित्र आणि महेंद्र हे त्यांनी काय म्हणू आपण बौद्ध धर्मासाठी दान दिले होते, प्रचार प्रसारासाठी. तर एवढं ते म्हणून त्यांना 3रा नंबर दिला. आणि 4था क्रमांक आपण पाहतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ओके, जे की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं याचं काय म्हणू आपण सर्वेक्षण केलेलं आहे. त्या सर्वेक्षणाचं नाव काय आहे, द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स. ओके, द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स, लक्षात ठेवा. हे सर्वेक्षण जगातील गेल्यास 10,000, मी 5,000 सांगितलं, 10,000 वर्षातील 100 अशा व्यक्तीवर आधारित होते ज्यांनी मानवतेसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान दिले. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या समता या तत्वासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मानाचे स्थान मिळाले. जे समता आपण प्रस्तावित करतो, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की फ्रेंच राज्य घटनेकडून घेतलेलं आहे, जगानं फ्रेंचकडून घेतलेलं आहे. नाही, हे बुद्धाकडून घेतलेलं, लक्षात ठेवा. न्याय, स्वातंत्र्य, समता आपण ज्यावेळेस बुद्ध चरित्र वाचतो तर बुद्धामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता पहिलेपासून त्या काळी दिलेलं, लक्षात ठेवा. तर हे न्याय, स्वातंत्र्य, समता आपण भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब म्हणतात की मी बुद्ध चरित्रातून घेतात. पण बऱ्याच तुम्हाला राज्यघटनेमध्ये भगवान बुद्धाची अहिंसा, भगवान बुद्धाची करुणा, ओके, हे तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसेल.
भारतीय राज्यघटनेच्या कलमा पहा. मूलभूत हक्क मी बरेच वेळा लेक्चर घेताना सांगतो की मूलभूत हक्क निदान वाचा, पहा, त्यात तरी तुम्हाला बाबासाहेब कळतील. ओके, तेही वाचत नाही आपण. नेक्स्ट पहा, डॉक्टर आंबेडकरांचा डिग्री प्रवास. पहा बाबासाहेबांनी डिग्री कशा घेतल्या. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक उच्च विभूषित व्यक्तीपैकी एक होते. त्यांच्याकडे एकूण 32 पदव्या, MA PhD DSc LLD DLIT बॅरट लॉ आणि अनेक विषय म्हणतो आपण याच्यात. मानववंशशास्त्र, इतिहास तज्ज्ञ, त्यानंतर अर्थशास्त्रज्ञ, बरेच. ओके, राजकारणी, राजतज्ञ. जेवढं आपण बाबासाहेबाला म्हणू तेवढं बाबासाहेबाला आपण म्हणजे अष्टपैलू नाही, ते अष्टीचे अष्ट होते प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण आपण पाहिलं तबला वाजवायचे, व्हायोलिन वाजवायचे, चित्रकलेची आवड होती, भगवान बुद्धाचं चित्र काढलं होतं त्यांनी. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व बाबासाहेब होतं, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे 32 डिग्री होत्या आणि 9 भाषांचे ज्ञान होते. 9 भाषा तुम्हाला सांगितल्या मी. त्याच्यानंतर पहा त्यांच्या प्रमुख कशा त्यांनी पदव्या घेतल्या. पहा, त्यांनी BA पदवी घेतली 1912ला. तर BA ते 1912ला झाली मुंबई विद्यापीठातून. एल्फिस्टन महाविद्यालय होते ते. तर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रामधून ते BA झालेले आहेत. त्याच्यानंतर MA त्यांनी मिळवलं. MA कुठे गेलं त्यांनी? अमेरिकेत. डायरेक्ट 1915ला कुठे गेले ते? अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. ओके, आणि त्यांचा कोणता प्रबंध होता? द ॲसियंट इंडियन कॉमर्स हा त्यांचा प्रबंध होता. प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर त्यांनी MA प्रथम डिग्री मिळवली, लक्षात ठेवा, MA. ओके, त्याच्यानंतर पहा MA दुसरी मिळवली त्यांनी. MA दुसरीमध्ये 1916 लगेच दुसऱ्या वर्षी. MA मध्ये कोलंबिया विद्यापीठातून नॅशनल डिव्हायडंट ऑफ इंडिया हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल, तर ही पदवी त्यांनी मिळवली. स्टडी या विषयावर त्यांनी दुसरी MA पदवी मिळवली. कोणती? दुसरी MA कोणत्या विषयावर? नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल स्टडी या विषयावर त्यांनी दुसरी MA ची पदवी मिळवलेली आहे. MSc पाहता, MSc 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून काय म्हणू प्रोव्हिजनल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल. ओके, प्रोव्हिजनल डिसेंट्रलायझेशन इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, म्हणजेच या प्रबंधावर त्यांनी डिग्री मिळवली. कोणती? MSc. म्हणजे अर्थतज्ञ, जागतिक लेवलचे अर्थतज्ञ होते. हे की आपण म्हणतो जे काय नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्यांनी आपल्या जे की नोबेल पारितोषिक विजेते आहेत अमर्त्य सेन, त्यांनी बाबासाहेबांना स्वतःचा बाप म्हणला अर्थशास्त्रातला. अर्थशास्त्र असो, राजकारण असो, वकील असो, बाबासाहेबांचं ज्यावेळेस वकिली चालू असायचे तेव्हा बऱ्याच आपण काय म्हणू हायकोर्टचे जज यायचे त्यांचं वकिली ऐकायला. ओके, ते तुम्हाला एक मी सांगितलं जेधे आणि जवळकराचं प्रकरण. कोणतं? देशाचे दुश्मन. ते वकील पळून गेला होता बाबासाहेबांनी ज्यावेळेस ते घेतलं होतं आणि ते कोणीच घ्यायला तयार नव्हती केस. ते बाबासाहेब घ्यायचे आणि जिंकायचे. ओके, तर एवढे म्हणजे बाबासाहेब वाचल्याशिवाय कोणता वकीलही पुढे जाऊ शकत नाही, कोणता अर्थशास्त्रज्ञ पुढे जाऊ शकत नाही, कोणता राजकारणी पुढे जाऊ शकत नाही, कोणता इतिहास तज्ञही पुढे जाऊ शकत नाही. तर बाबासाहेब वाचावंच लागणार त्याला. त्यानंतर पहा PhD पाहतो आपण. बाबासाहेबांची PhD 1927 मध्ये बाबासाहेब डॉक्टर झाले. 1927 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी डॉक्टर ऑफ पदवी मिळवली. तर अर्थशास्त्रामध्ये मिळवली. अर्थशास्त्रामधली PhD ही सर्वात हार्ड समजली जाते, लक्षात ठेवा, इतर विषयापेक्षा. ओके, DSc डॉक्टर ऑफ सायन्स आपण म्हणतो, त्यावेळेचे पहिले भारतीय होते बाबासाहेब. त्यानंतर KR नारायण राष्ट्रपती होते, तेही बाबासाहेबांनीच पाठवले होते 15 विद्यार्थ्यांमध्ये. त्यांनी एक DSc पदवी मिळवली होती. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी तुम्हाला खूप रिअरली दिसेल. दक्षिण आशियामध्ये बाबासाहेब एकमेव होते. जगातील आपण त्याला पहिल्या नंबरला म्हणू शकतो की एवढी दुर्मिळ ती पदवी होती, लक्षात ठेवा. त्यानंतर डिग्री होती. 1923 मध्ये लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी त्यांनी घेतली. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी आपण पाहतो. द प्रॉब्लेम्स ऑफ इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा जो ग्रंथ पाहतो बाबासाहेबांचा, ज्याच्यावरच आपली काय आहे न्यू आहे कशाची RBI. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना म्हणतो आपण. तर हे याच प्रबंधाहून ब्रिटिशांनी निर्माण केलं, लक्षात ठेवा. ओके, 1926ला जे हिल्टन यंग आयोग आला होता त्याच्यामध्ये ते त्याच्यासाठी आला होता की आपल्याला भारतामध्ये अशी मध्यवर्ती बँक स्थापन करायची. तर त्यांनी सहकार्य कोणाचं घेतलं माहिती आहे का? या बाबासाहेबांच्या ग्रंथाचं द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी नोटा बंद केल्या होत्या तेव्हा या ग्रंथाची प्राईस खूप वाढली होती, कारण बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की कशा पद्धतीनं नोटा बंद होऊ शकतात म्हणून. ओके, म्हणून या ग्रंथाचं जे काही प्राईज होती त्याचा उच्चांक गाठला होता हिनं खूप. ओके, वाचायला पण भेटत नव्हती, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, लक्षात ठेवा, की कशा पद्धतीनं. कारण जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब पाहतो आपण. बॅरिस्टर ॲट लॉ पाहतो आपण. 1923 मध्ये लंडनमधील ग्रेज इन मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली. पहा, कायद्याचे शिक्षणमध्ये आपण जे काय म्हणतो कायद्याचे शिक्षण, अर्थशास्त्रातलं शिक्षण. ओके, त्यानंतर आपण पाहतो इतिहास. ओके, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र याचा त्यांनी अभ्यास केला होता. LLD डॉक्टर ऑफ लॉज 5 जून 1952 रोजी अमेरिकेतील, म्हणजे हे सन्माननीय पदवी आहेत, तर त्यांना सन्मान कोणी केला? पहा, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने त्यांना LLD ही पदवी दिली. त्यांच्या जागतिक योगदानाबद्दल ही सन्माननीय पदवी त्यांना 1952ला दिली. तोपर्यंत बाबासाहेबांनी पाहतो आपण राज्यघटना भारतीय संविधान लिहिलं होतं. ते 1952ला हे जागतिक लेवलला बाबासाहेबांचं काय म्हणू आपण इथं
डॉक्टर ऑफ लॉ जी पदवी देऊन गौरव केला. त्याच्यानंतर डिलीट पाहतो आपण. डिलीट तर 12 जानेवारी 1953ला उस्मानिया विद्यापीठ पाहतो आपण हैदराबादचं, त्यांनी ही मानद पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रदान केली. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे त्यांना दी सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक असे म्हटले जाते. लक्षात ठेवा. कोणती? डिलीट ही महत्त्वाची पदवी दिली त्यांना. कोण? उस्मानिया विद्यापीठ. उस्मानिया विद्यापीठ कुठे आहे? हैदराबादला. त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाबद्दल काही खास गोष्टी पहा त्यांच्या. 2 खंडात शिक्षण घेतलं बाबासाहेबांनी. 2 खंड कोणते पहा? त्यांनी अमेरिका पश्चिम आणि इंग्लंड युरोप, ओके, ठीक आहे, दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका म्हणतो, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी उत्तर अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, आणि इंग्लंड युरोपमध्ये अशा 2 वेगळ्या संस्कृतीमध्ये राहून बाबासाहेब घडलेले आहेत. लक्षात ठेवा. 18 तास अभ्यास. लंडनमध्ये असताना ते ग्रंथालय सर्वात आधी पोहोचायचे आणि सर्वात शेवटी निघायचे, आपण पाहिलेलं. लक्षात ठेवा. 32 पदव्या त्यांच्या नावापुढे आणि मागे लागणाऱ्या पदव्यांची संख्या किती आहे? तब्बल 32 पदव्या आहेत. 9 भाषेचं ज्ञान होतं. जवळपास किती पाहिलं आपण पुस्तकं? 64 का 74 पुस्तकाचा अभ्यास. एवढं कुठं राहते का? ओके, कारण विद्याव्यासंगी होते ते. ग्रंथसंपदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा पहा. त्यांचे ज्ञानाचे एक अथांग दलन आहे. त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, धर्म आणि राजकारण अशा विविध विषयावर लेखन केलेले आहे. एक स्वतंत्र, जगातील सर्वाधिक स्वतंत्र लायब्ररी आजही बाबासाहेबांचंच नाव आहे. हे राजगृह पाहतो आपण, तर बाबासाहेबांना पुस्तकासाठी घर बांधतात. लोक माणसासाठी घर बांधतात राहायला, बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं होतं. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पहा समाजशास्त्रीय आणि क्रांतिकारक ग्रंथ. समाजशास्त्रामध्ये त्यांनी ग्रंथ लिहिले आणि क्रांतिकाराबद्दल त्यांनी काही अनरिलेशन ऑफ कास्ट. मी याच्या आधी सांगितलं की एक आपण पाहतो, ओके, कांशीराम नावाचे व्यक्तिमत्व पाहतो ज्यांनी BSP संघटना स्थापन केली. या एका पुस्तकावर वाचून लक्षात ठेवली. अनरिलेशन ऑफ कास्ट हे भाषण होतं बाबासाहेबांचं, पण हे नंतर प्रकाशित केलं नाही म्हणून बाबासाहेबांना राग येऊन बाबासाहेबांना पुस्तकं छापून दिलं. ओके, कारण भाषण दिलं होतं बाबासाहेबांनी या विषयावर, अनरिलेशन कास्ट. त्याचं म्हणणं, बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जे जाती व्यवस्था रचलेली आहे, जाती व्यवस्थेवर आधारित जे कामं दिलेली आहेत हेच एकदम चुकीचं आहे. अशा प्रकारे त्यांनी जाती व्यवस्थेवर हे अनरिलेशन ऑफ कास्टमध्ये विचार मांडले होते. तर त्याला विरोध झाला आणि बाबासाहेबांनी ते एक भाषण होतं जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी तयार केलं होतं त्यांनी, पण त्याला विरोध केला आणि नंतर बाबासाहेबांनी ते एक पुस्तकच छापलं. एक महत्त्वाचं पुस्तक आहे अनरिलेशन ऑफ कास्ट. त्याला आपण काय म्हणू? जातीभेदाचे निर्मूलन कसे करता येईल. हू वेअर द शूद्राज. शूद्रपूर्वी कोण होते? बाबासाहेबांचं म्हणणं होतं की शूद्रपूर्वी हे एक क्षत्रिय होते. नंतर त्यांना हे केलेलं आहे, त्यांना शूद्र गणण्यात आलेलं आहे. नंतर जे काय आपण म्हणतो पूर्वीचा जे काही उच्चवर्णीय समाज होता त्यांनी नंतर अन्याय अत्याचार करून यांना शूद्र केले, पण मुख्य वर्ग हा क्षत्रिय होता असं बाबासाहेब त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात. 1946च्या शूद्रांच्या उत्पत्तीचा ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय शोध घेणारा हा ग्रंथ होता. त्यांनी शूद्रांना पूर्वीचे बौद्ध पण म्हटलेलं आहे. लक्षात. ते शूद्र होते ते पूर्वीचेच बौद्ध धर्मीय होते असं पण त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. द अनटचेबल्स पहा. द अनटचेबल्स, अस्पृश्यता म्हणू आपण त्याला. 1948मध्ये अस्पृश्यता कशी सुरू झाली याचे विश्लेषण त्यांनी केलेले आहे. पहा, अस्पृश्यता कधीपासून सुरुवात झाली, काय अस्पृश्यता नेमकं जे भारतामध्ये सुरुवात झालेली आहे त्याचे एक मूळ ज्याला म्हणू आपण ते खोदून काढलं आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलं की आतापासून अशा प्रकारे जाती व्यवस्था तयार झाली. बाबासाहेबाला 65 वर्षाचं जीवन भेटलं. अजून काय भेटलं असतं तर अजून त्यांचे प्रबंध आपल्याला वाचायला भेटले असते आणि अजून आपल्या बऱ्याच गोष्टी कळल्या असत्या. पहा, त्यानंतर अर्थशास्त्रीय ग्रंथ. कारण अर्थशास्त्राचे आपण त्याला काय म्हणतो? आपण किंग. अर्थशास्त्राला बापच म्हणते. अमर्त्य सेनसारखा नोबेल पारितोषिक आपण कोण आहोत? तर अर्थशास्त्राबद्दल बरेच प्रबंध आहेत. 1923च्या ग्रंथाच्या आधारे घेऊन बाबासाहेबांच्या या ग्रंथाच्या आधारे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना पाहिलेली आपण. त्यानंतर द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1925चं पाहतो आपण. भारतातील केंद्र आणि राज्यांच्या आर्थिक संबंधावर भाष्य करणारा हा ग्रंथ होता. कशातला? भारतातील केंद्र आणि राज्यांच्या आर्थिक संबंधावर जो काही भाष्य करणारा हा ग्रंथ होता तो कोणता होता? द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स अँड ब्रिटिश इंडिया. हे ग्रंथ महत्त्वाचे, लक्षात ठेवा. तसे खूप होते जास्त, मी महत्त्वाचे 2-2 इथं घेतले. लेक्चर अजून लांबेल म्हणून. तर हे लेक्चर मी तुमच्या परीक्षेसाठी आलेलं नाही आहे. एक भारतामध्ये जेही संविधानप्रेमी आहे, बाबासाहेबांचा ज्यांना त्याग माहीत आहे, बाबासाहेबांचा ज्यांना संघर्ष आहे, त्याच्याबद्दल काही उजाळा व्हावा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे मी. ओके. त्यानंतर पहा धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ. द बुद्ध अँड हिज धम्मा. भगवान आणि बुद्ध त्यांचा एक शेवटचा ग्रंथ म्हणतो आपण. हेच ग्रंथ लिहिताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला, म्हणजे हातात पेन असताना. ओके, म्हणजे एवढे विद्याव्यासंगी आणि एवढं त्यांनी हे शेवटचं आपलं एक दान दिलं आहे बौद्ध धर्माला. लक्षात ठेवा, हे दान आहे बौद्ध धर्मासाठी, म्हणजे बुद्ध यांनीच त्यांचा धम्म हा ग्रंथ. 1957 हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होता आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. बौद्ध धर्माची आधुनिक आणि वैज्ञानिक मांडणी यात केली आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बुद्ध जे आहेत ते प्रेषित वगैरे किंवा देवाचे अवतार नाहीत. यामध्ये सरळ त्यांनी प्रखरपणे सांगितलं बाबासाहेबांनी. मी बुद्धाचा स्वीकार का करायलो, इतरांना का नाकारलं, त्याच्यामागचे एक वैज्ञानिक कारणं दिले, सामाजिक कारणं दिली. बरोबर जबरदस्त. म्हणजे ते जर पुस्तक वाचलं तुम्हाला कळेल की बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकार केला. तर त्यासाठी तुम्हाला बुद्ध आणि धम्म हा त्यांचा स्वतः लिहिलेला. बरेच वेळा आपण नाही का
दुसऱ्याने लिहिलेलेच ग्रंथ वाचायलो, पण बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ वाचना, तर बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ पहिले वाचायचे, नंतर दुसऱ्याचे पाहू. रीडर्स इन हिंदुझम पहा, तर हिंदू धर्मातील कोडी म्हणतो याला आपण. तर हिंदू धर्मातील विविध संकल्पनाचे त्यांनी केलेले चिकित्सक विश्लेषण, जे की आपण रामकृष्णाचे कोड म्हणू. रामाबद्दल आणि कृष्णाबद्दल त्यांनी याच्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. त्याला काय म्हणू, रीडर्स इन हिंदुझम. ओके, हे महत्त्वाचा त्यांचा ग्रंथ दिसते हिंदू धर्मात. थॉट्स ऑन पाकिस्तान, पाकिस्तानावरील विचार आहे त्यांचा. पहा पाकिस्तान, पहा कसा कुत्र्या म्हणजे कसा आहे नकाशा, पहा हे काय नकाशा वेगळा पहा. बाबासाहेबांचा विरोध होता, बिलकुल विरोध होता याला. बाबासाहेबांचा याला विरोध होता आणि म्हणूनच आपण पाहतो की जम्मू काश्मीरची राज्यघटनाही बाबासाहेबांनी हातवर केली होती, मी नाही करणार. बाबासाहेबांना 2 तुकडे मान्य नव्हते. हे पहा कसा आहे पाकिस्तानचा नकाशा, कोणी कोण कसा गेला. पहिले तर इकडे बी 1971 हे बी होतं आपलं काय म्हणू आपण त्याला, बांगलादेश पण होतं पाकिस्तानामध्ये. ते 1971 वेगळं निघलं, ते तरी बरं आहे. ओके, तर वेगळाच नकाशा होत होता, ते जाऊ द्या, ते वेगळा विषय आहे. पण थॉट्स ऑन पाकिस्तान हा बाबासाहेबांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. 1940 फाळणीच्या मुद्द्यावर अत्यंत तटस्थ आणि अभ्यासपूर्ण, तटस्थ होते बाबासाहेब. बाबासाहेब कोणाची मनधरणी करायचे नाहीत की कोणी मला चांगलं म्हणावं, कोणी मला वाईट म्हणावं, आहे बिलकुल नाही. बाबासाहेबांचा एवढा विद्याभ्यास संघ होता की बाबासाहेब म्हणायचे, आज ना उद्या माझ्या विचाराचा एक व्यक्ती जरी मिळाला तरी मला बस झालं. एवढी विचारधारा जबरदस्त होती बाबासाहेबांची. म्हणून ते कोणाचाही विचार करायचा नाही. त्यांच्या बरेच ते आपण पुस्तकं वाचतो, बऱ्याच वेळा त्या पुस्तकातून बऱ्याच लोकांना चिडही निर्माण होते, पण त्याच्यामधून सत्य आपण म्हणजे पाहिलं पाहिजे. बरेच वेळा आपण सत्य नाकारतो आणि बाबासाहेबांनाच आपण नावं ठेवतो, हे पण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तर तटस्थ होते बाबासाहेब आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली होती त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या महत्त्वाच्या ग्रंथामध्ये. त्याच्यानंतर पहा आपण स्टेट अँड मायनॉरिटीज, राज्य आणि अल्पसंख्याक पाहतो आपण. भारतीय संविधानाच्या निर्मितीपूर्वी त्यांनी मांडलेला हा एक महत्त्वपूर्ण मसुदा होता. स्टेट अँड मायनॉरिटी आपण पाहतो, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा मसुदा मांडला होता आणि संविधानामध्ये नंतर हेच मसुदा आपण घेतलेला लक्षात ठेवा. स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये आपण केंद्राला प्राबल्य दिलेलं लक्षात ठेवा. ओके, जे की कॅनडा या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे आपण. ओके, केंद्राला महत्त्व जास्त, संसदेला महत्त्व जास्त. आत्मचरित्रात्मक लेखन पहा, वेटिंग अ विजा पाहतो आपण. बाबासाहेबांचं 20 पेजचं हे आहे लिखाण. ओके, 20 पेजचं एक पुस्तक आहे. हे त्यांचे छोटेखानी आत्मकथन आहे, ज्यामध्ये त्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या जातीय भेदभावाचे प्रसंग लिहिले आहेत आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये हे अभ्यासक्रमाला पुस्तक आहे, विद्यार्थ्यांना अभ्यासाला. ओके, सांगितलं मी तुम्हाला आधीच, विद्यार्थ्याला अभ्यासासाठी द वेटिंग ऑफ विजा हे बाबासाहेबांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन पाहतो आपण. 1942 त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही संघटना स्थापन केली. बाबासाहेबांचे राजकीय तत्त्वज्ञान एक माणूस, एक मत आणि एक मूल्य, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू यावर आधारित होते. त्यांनी लोकशाहीला केवळ राजकीय न मानता ती सामाजिक आणि आर्थिक असावी असा त्यांनी आग्रह धरला होता. ओके, त्यांनी काय केलं होतं की लोकशाही ही केवळ राजकीय नसली पाहिजे, ती एक सामाजिकवर आधारली असली पाहिजे आणि आर्थिकतेवर आधारली पाहिजे. बाबासाहेबांचं वाक्य पण आहे, मी लोकशाही अशा प्रकारे द्यायलो की ज्याच्यामध्ये राजकारणामध्ये इक्वॅलिटी येईल, ओके, समानता येईल, पण आर्थिक आणि सामाजिकतेचं काय, कारण सामाजिक हे लई महत्त्वाचं गोष्ट होतं. कारण सामाजिक लेवल आजही पाहतो आपण बाबासाहेबांच्या 125 वर्षानंतरही 135 वर्षानंतरही हे अजून ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आलेलं नाही. कारण अजूनही जाती व्यवस्था ही कुठेतरी नीव धरून आहे आपल्या भारत देशामध्ये. ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या गोष्टीही जाणार नाहीत. व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये लेबर मेंबर होते बाबासाहेब. स्वातंत्र्यपूर्वामध्ये आपण पाहतो 1942-46 मध्ये बाबासाहेब वजूर मंत्री होते. त्यामध्ये व्हाईसरॉयचा कार्यकारी परिषद होती, त्याच्यामध्ये ते कामगार मंत्री होते, लक्षात ठेवा. ओके, कामगार मंत्री होते. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीने थेट ब्रिटिश सरकारच्या सर्वोच्च मंडळात बसून कामगारांसाठी कायदे बनवणे ही त्या काळातील सर्वात मोठी राजकीय क्रांती होती. ते ब्रिटिश होते, जातीवादी नव्हते, एवढं नक्की आहे. होते ब्रिटिश, भारताला पकडून खाल्लं त्यांनी, पण जातीवादी नव्हते. जातीवादी असते तर बाबासाहेबांना त्यांनी याच्यामध्ये स्थान दिलं असतं. कारण त्यांना माहिती ते मानायचीच नाहीत ना, ते जातव्यवस्था आपल्या भारताच्या जमिनीतून निघलेली आहे, बिनबुडाची बिनकामाची. तर त्यांनी बाबासाहेबांना हे मोठा एक पद दिलं, लक्षात ठेवा. त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आपण पाहतो व्हाईसरॉयचं कार्यकारी मंडळ, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना कोणतं महत्त्वाचं खातं दिलं होतं, कोणतं, थेट आपण मंत्री पाहतो कोणते, मजूर मंत्री. ओके, मजूर आपण म्हणतो, मजुरांचे जे काय म्हणतो आपण, ओके, कल्याण करते बाबासाहेब भारतातले, हे बाबासाहेब होते, लक्षात ठेवा. जे की 12 तास ते 14 तास काम करावं लागायचं पहिले, ते आता 8 तासावर आलेलं आहे. ते बाबासाहेबांमुळेच आलेलं आहे. बरं, भारताचे पहिले कायदामंत्री आणि राजीनामा. बाबासाहेबांच्या आपण बऱ्याच गोष्टी घेतो पण नावं नाही घेत, ही शोकांतिका आहे, लय मोठी शोकांतिका आहे. कधी जाईल वाचल्याशिवाय जात नाही. भारताचे पहिले कायदामंत्री आणि राजीनामा. आणि वाचूनही बाबासाहेब पाहूनही, बाबासाहेब ऐकूनही जर बाबासाहेब स्वीकारत नसेल तर मग याच्या इतका अज्ञान कोणतंही नाही. मी डायरेक्ट म्हणतो, बाबासाहेब वाचून, बाबासाहेब तुम्ही पाहून पिक्चरामधून त्याच्यामधून आपण बाबासाहेब संघर्ष पाहतो, ऐकून बाबासाहेब संघर्ष आपण ऐकतो बऱ्याच गोष्टीत. हे जर तुम्ही ऐकूनही जर तुम्ही बाबासाहेबांना जर नावं ठेवत असाल किंवा जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही बाबासाहेबाला हे करत असाल
तर हे तुमचे इतकं अज्ञान कोणी नसेल असं मी तुम्हाला डायरेक्ट म्हणतो, लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले, पण तेव्हा त्यांनी महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल आपण पाहतो 1948ला त्यांनी राजीनामा दिला होता. कारण बाबासाहेब म्हटले होते की मी जर माझ्या भारतातील स्त्रियांना न्याय मिळवून देऊ शकत नसेल तर माझा हा मंत्री असणे मला काही फायद्याचं नाही. तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिला. सत्तेपेक्षा तत्व मोठे मानले बाबासाहेबांना. आता कोणताच मंत्री मानत नाही रे. सर्रास धिगाणे करायला पाहतो आपण मंत्री, सर्रास भ्रष्टाचार करायले, सर्रास वेंगाळ काम करायले, दलिंदर कामं करायले, तरीही आज आपण त्याला